नमस्कार. आजच्या व्हिडिओ लेक्चर पासून आपल्याला राज्यशास्त्र किंवा राज्यघटना या विषयाला सुरुवात करायची आहे. हा विषय जो आहे बघा, आपण पोलीस भरती ऑनलाईन बॅचेस सुरू केलेले आहेत आणि त्या ऑनलाईन बॅचेस आपण एक्सलन्स MPSC योगेश शिलार या ऍप्लिकेशनवर सुरू केलेल्या आहेत. त्याचे काही सुरुवातीचे लेक्चर्स युट्यूबवरती पण असतील आणि ऍप्लिकेशनवरती पण असतील. आजचा व्हिडिओ जो आहे घटना निर्मिती, पहिला टॉपिक, राज्यघटनेचा पहिला टॉपिक घटना निर्मिती हा आपल्याला बघायचा आहे. किती वेळाचा व्हिडिओ होणार आहे मला नाही माहिती, पण मोठा होणार आहे थोडासा हे पक्क आहे. पण पुढच्या सगळ्या व्हिडिओंचा बेस, पुढच्या सगळ्या सिलेबसचा बेस आजचा व्हिडिओ असणार आहे. त्यामुळं आजचा व्हिडिओ जर व्यवस्थित समजून घेतला तर तुम्हाला राज्यघटना व्यवस्थित समजणार आहे. त्यामुळं पहिल्यांदाच सगळ्यांना सूचना देतो, तुम्ही जर आत्ता व्हिडिओ बघणार असाल तरच इथनं पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करा, शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे. किंवा आत्ता लगेच वेळ नसेल तर तुम्ही जेव्हा कधी मोकळे असाल त्यावेळेस त्याच टायमिंगला व्हिडिओ स्टार्ट केला की शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे. व्हिडिओ खूप महत्वाचा होणार आहे आणि खूप सारे प्रश्न पण पोलीस भरतीला विचारले जातात. त्या प्रश्नांचा पण डिस्कशन मी या लेक्चरमध्ये घेतलेलं आहे. ठीक आहे, जास्त वेळ नाही घालवत, डायरेक्ट आपल्या पहिल्या पॉइंटला सुरुवात करतो. ही आपली ऑनलाईन बॅचची, पोलीस भरती ऑनलाईन बॅचची टीम आहे, त्यांचा एक्सपिरियन्स वगैरे दिलेला आहे, तुम्ही वाचून घेऊ शकता. ठीक आहे, चला पहिला पॉइंट आजचा, पोलीस भरतीचा साधा सरळ सिंपल प्रश्न, संविधान म्हणजे काय? म्हणजेच राज्यघटना. संविधान म्हणजेच काय? राज्यघटना. संविधान म्हणजेच राज्यघटना हा प्रश्न 2023च्या पोलीस भरतीला विचारला. एवढा साधा सिंपल प्रश्न. ठीक आहे, चला अजून एक व्याख्या देतो, पुस्तकी व्याख्या. देश चालवण्यासाठीचा मूलभूत कायदा म्हणजेच संविधान होय. संविधान म्हणजे काय? देश चालवायचा ना, पूर्ण भारत देश आपल्याला चालवायचा आहे, तर तो भारत देश चालवण्यासाठीचा जो बेसिक कायदा आहे त्याला म्हणायचं संविधान. आपल्या एकदम बोली भाषेत बघा, मला विद्यार्थी जास्त करून ओळखतात ते मुलांच्या भाषेत मी त्यांना समजून सांगतो, त्यासाठी मुलं ओळखतात. सेम त्याच प्रकारे हा पण विषय आपण मुलांच्या भाषेत, विद्यार्थ्यांच्या भाषेमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यातलं पहिलं उदाहरण, संविधान. तुमच्या घरात संविधान आहे का? 100% आहे. ते कसं ते सांगतो मी तुम्हाला. माझ्या घरात संविधान आहे का? 100% आहे. भारताचं संविधान नाही म्हणत मी, तुमच्या घराचं संविधान, माझ्या घराचं संविधान. संविधान म्हणजेच काय? आता तुमचं उदाहरण सांगतो, चला. तुमचं पण नाही घेत उदाहरण, माझं पण नाही घेत, एक उदाहरण बाहेरचं घेऊ. एक फॅमिली आहे, फॅमिलीमध्ये एक मुलगा आहे आणि 2 मुली आहेत बघ, म्हणजे त्यांना नवरा बायकोंना. आता घरात काही नियम असतील, सकाळी 5लाच उठायचं, मुलांनी रात्री 9च्या आत घरात यायचं, मुलींना अजून रिस्ट्रिक्शन, संध्याकाळी 7च्या आत घरात यायचं, शाळा 5ला सुटली की 5:30 पर्यंत घरात आलं पाहिजे. हे अशा प्रकारचे नियम आहेत. म्हणजे हे तुमच्या घरातले नियम झाले, बरोबर? म्हणजेच हे तुमच्या घरातलं संविधान झालं. समजला पॉइंट? तुमच्या घरातले नियम कोणी तयार केले? तुमच्या मोठ्या लोकांनी. म्हणजेच कोण? तुमच्या घरातले आजी आजोबा असतील किंवा आई वडील असतील, त्यांनी हे संविधान तयार केलं, बरोबर? तुमच्या घरातलं संविधान. मग सेम तसंच आपल्याला आपला देश चालवायचा आहे, तर चालवण्यासाठी काहीतरी नियम पाहिजे ना. मग तेच नियम म्हणजेच काय? संविधान. संविधान म्हणजे काय? एकदम बेसिक, एकदम बोली भाषेत, एकदम चौकातल्या भाषेत किंवा लहान मुलांच्या भाषेत मी तुम्हाला ही व्याख्या सांगितलेली. समजलं असेल अशी अपेक्षा करतो आणि आता पुढचा पॉइंट घेतो. ठीक आहे, राज्यघटनेची मूलभूत संरचना केशवानंद भारती खटल्यात सांगण्यात आली. मूलभूत संरचना. आता तेच उदाहरण थोडंसं कंटिन्यू करतो की मूलभूत संरचना म्हणजे काय? तुमच्या घरात वडिलांनी एक नियम घालून दिला असं समजा की कितीही काही झालं तरी रात्री 11च्या नंतर घरात यायचं नाही. म्हणजे घरात यायचं नाही म्हणजे बाहेरच राहायचं असं नाही, 11च्या आधीच घरी यायचं. हा नियम बदलणारच नाही कोणाला, हा फिक्स असाच राहणार आहे. पहिली अट काय सांगितली होती आपण? 7 म्हटलं ना मी, मुलींना 7 पर्यंत ठीक आहे, मुलांना 9 पर्यंत ठीक आहे. पण कधी काळी बाहेर जर फिरायला गेलात तर लास्ट डेडलाईन तुमची किती आहे? 11ची. 11च्या पुढे नाही यायचं, म्हणजे 11च्या आतच यायचं. हा नियम बदलणार आहे का? कधीच बदलणार नाही. मग हाच न बदलणारा नियम म्हणजेच त्याला म्हणायचं मूलभूत संरचना. मूलभूत संरचना, न बदलणारा नियम, त्याच्यात बदलच होणार नाही.
असा नियम, त्याला म्हणायचं मूलभूत संरचना. मग आपल्या राज्यघटनेमध्ये सुद्धा असे काही काही नियम आहेत, अशी काही कलम आहेत, त्याला म्हणायचंय की मूलभूत संरचना. समजला असेल पॉइंट? बघा परत परत मी तेच इंडिकेशन देतोय, परत तेच सांगतोय मी तुम्हाला की तुम्ही व्हिडिओ प्ले केलेला आहे. संविधान जर व्यवस्थित समजून घ्यायचं असेल तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे. प्रश्न जिथं आलेले असणार आहेत ते प्रश्न मी तुम्हाला इथं सांगणारच आहे की प्रश्न आलेले आहेत. काय लक्षात ठेवायचे, काही नाही लक्षात ठेवायचं, हे सुद्धा मी इथं सांगणार आहे. पहिलंच लेक्चर फक्त थोडंसं मोठं होईल, पुढचे लेक्चर थोडेसे छोटे छोटे असणार आहेत. ठीक आहे. तुमच्या घरातला एक बेसिक नियम, त्याला म्हणायचं मूलभूत संरचना. मग राज्यघटनेत पण काही नियम, काही कलम अशी आहेत ती बेसिक आहेत, म्हणजेच बेसिक स्ट्रक्चर म्हणजेच मूलभूत संरचना आहेत, ते बदलू शकत नाहीत. आणि हे मूलभूत संरचना हे कुठल्या केसमध्ये सांगितलं, हा पण प्रश्न 2023 ला विचारला. तर हा प्रश्न 2023 ला विचारला, उत्तर काय दिलेलं आहे? केशवानंद भारती खटला. केशवानंद भारती खटला या खटल्यात भारतीय राज्यघटनेची मूलभूत संरचना सांगितलेली आहे, जी कधीच बदलू शकत नाही. नियम असे बघा, मी आत्ता सुद्धा छाटी ठोकपणे सांगतो की मी ज्या भाषेत तुम्हाला हे समजून सांगितले ना, संविधान म्हणजे काय, मूलभूत संरचना म्हणजे काय, ज्या भाषेत मी तुम्हाला, आणि मला तुमचे चेहरे दिसत नाही, एक्सप्रेशन दिसत नाही, पण मी तरी सुद्धा छाती ठोकपणे सांगतो की तुम्हाला समजलेलंच असणार आहे मी काय सांगितलेलं इथे या ठिकाणी. संविधान म्हणजे काय, बेसिक स्ट्रक्चर म्हणजे काय, म्हणजेच मूलभूत संरचना म्हणजे काय, हे मी तुमच्या घरातल्या उदाहरणावरून सांगितलं, तुम्हाला समजलेलंच असणार आहे. ठीक आहे. आता ऍक्च्युअल मध्ये संविधान तयार करायचं होतं. आता स्टार्ट कुठं झाली आपल्याला तिथून बघायला लागतं. म्हणजेच आपल्याला एकदम सुरुवातीपासून संविधान शब्द जिथून आला तिथून संविधानाचा म्हणजे अभ्यास करायला स्टार्ट करावी लागते. आता भारतासाठी संविधान सभेची मागणी कोणी कोणी केली? संविधान कधी आले आपल्याला? 26 जानेवारी 1950 ला लागू झालं, बरोबर? 26 जानेवारी 1950 ला लागू झालं. त्याच्या आधी संविधान होतं का भारतात? नव्हतं. भारत देश चालवायचा यासाठीचा नियम भारतात होता का? होता. 1935च्या कायद्याचा होता, पण तो ब्रिटिशांनी तयार केला होता. तो त्यांच्या सोयीसाठी होता. आपल्याला आपल्या सोयीनुसार, आपल्या धर्मानुसार, आपल्या परंपरांनुसार आपल्याला नियम बनवायचे होते. मग आपलं संविधान असणं गरजेचं होतं, बरोबर आहे? त्यांचं संविधान नाही, म्हणजेच ब्रिटिशांचं संविधान नाही. ब्रिटिशांनी भारतासाठी संविधान तर नव्हतं केलं, पण 1935चा कायदा होता, त्याच्यानुसार देश चालत होता. ठीक आहे. मग आता भारतासाठी संविधान सभेची मागणी सर्वप्रथम महात्मा गांधी यांनी केली होती 1922 ला. 1922 ला एका रिपोर्टरला त्यांनी इंटरव्ह्यू दिला होता. त्या इंटरव्ह्यू मध्ये संविधान शब्द नाही वापरला, पण त्याच प्रकारची एक संस्था असावी आणि घटना तयार करावी असं त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलं होतं. म्हणजे स्पष्ट उल्लेख न करता अशा सभेची मागणी केली होती. सभा म्हणजेच काय? संविधान सभा. संविधान सभा म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी सदस्य असतील आणि ते नियम तयार करतील, म्हणजेच घटना तयार करतील, त्याला म्हणायचं संविधान सभा. सर्वप्रथम मागणी कोणी केली? महात्मा गांधी. कधी केली? 1922 ला केली. ठीक आहे. दुसरा पॉईंट, 1934 ला भारतासाठी संविधान सभेची कल्पना सर्वप्रथम मानवेंद्रनाथ रॉय यांनी केली होती. मानवेंद्रनाथ रॉय. संविधान सभा हा शब्द पहिल्यांदा कोणी वापरला? तर मानवेंद्रनाथ रॉय यांनी वापरला होता. लक्षात ठेवायचे. 1934 मानवेंद्रनाथ रॉय. महात्मा गांधींनी संविधान सभा हा शब्द उल्लेख केलेला नव्हता. ठीक आहे. 1935 ला मग काँग्रेसचे जे काही अधिवेशन व्हायचे ना, दरवर्षी एक अधिवेशन व्हायचं. मग त्यातलं 1935चं अधिवेशन पाटणाला झालं होतं. पाटणा जी आता बिहारची राजधानी आहे, पाटणा, त्या ठिकाणी काँग्रेसने संविधान सभेची मागणी केली. पाटणा अधिवेशनामध्ये भारतीय संविधान कधी आले? 1950 ला. आणि आपण त्याच्या आधीची घटना म्हणजे संविधानाची स्टार्ट कुठून झाली तिथून अभ्यासाला स्टार्ट केलेली आहे. ठीक आहे. पुढचा पॉईंट, 1938 ला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संविधान सभेची मागणी केली होती. कधी? 1938 ला. पुढं 1940 ला लॉर्ड लिनलिथगोने ऑगस्ट ऑफर केली होती. आणि ऑगस्ट ऑफर, आता बघा, दुसरं महायुद्ध जे आहे ते 1939 ते 1945 झालं होतं. कधी? 1939 ते 1945. मग आता समजा माझा एक मित्र आहे ज्याच्याशी माझं थोडंसं वैर झालंय किंवा दुश्मनी, समजा भारत आणि ब्रिटिश दुश्मनच होते ना थोडक्यात, मग दुश्मनी, त्याच्याकडून मला काहीतरी काम करून घ्यायचंय, तर मी काय करणार? त्याला काहीतरी लॉलीपॉप दिल ना,
समजा त्याच्याकडे घर नाही, तर मी त्याला काय म्हणतो, थांब तू माझं एक काम कर, मी तुला लगेच घर बांधून देतो. किंवा त्याच्याकडे गाडी नाहीये समजा, मी त्याला म्हणणार की तू माझं एक काम आहे तुझ्याकडे लय अर्जंट, तू ते काम कर, मी तुला लगेच गाडी घेऊन देतो. बरोबर, म्हणजे एक लॉलीपॉप दिला. लॉलीपॉप म्हणजे गाजर दिले थोडक्यात, आपल्या बोली भाषेत मराठी भाषेत गाजर दिले. सेम तसंच 1939 ते 45 दुसरं महायुद्ध सुरू झालं होतं आणि इथपर्यंत बघितलं आपण, भारत काय करतोय, संविधान सभेची मागणी करतोय 1938 पर्यंत. आता ब्रिटिश म्हणले आपण काय करू, आपल्याला भारतीयांचं सैन्य वापरायचंय, पण ते पाठवत नाहीयेत. मग आपण त्यांना एक लॉलीपॉप देऊ, म्हणजेच गाजर देऊ. कोण म्हणते हे, ब्रिटिश म्हणतायत. आपण त्यांना एक गाजर देऊ. मग गाजर देऊ म्हणजेच काय, तुमचं संविधान तुम्ही तयार कराल, हे गाजर दिलं कुणी, ब्रिटिशांनी. मग ते कोणी दिलं, ऑगस्ट ऑफरने दिलं. कोणी ऑगस्ट ऑफर मध्ये कोण आलतं, लॉर्ड लिनलिथगो आला होता. कोण आला होता, लॉर्ड लिनलिथगो. लक्षात ठेवायचं, 1940 लॉर्ड लिनलिथगो भारतामध्ये आला होता. त्यांनी ऑगस्ट ऑफर दिली आणि काय म्हटला, मुख्यतः भारतीयांनी तयार केलेली असेल, राज्यघटना जी असेल ती मुख्यतः, शब्द कसे वापरले बघा, ब्रिटिश किती हुशार होते, मुख्यतः भारतीय बनवतील. मुख्यतः याचा अर्थ काय झाला, त्याच्यामध्ये ब्रिटिश पण असणार, पण मुख्यतः भारतीय बनवतील. जर ब्रिटिश जर त्याच्यात आले तर कसं रे मुख्यतः आपण बनवणार, अजिबात नाही बनवणार, तेच बनवणार. म्हणजे कसा लॉलीपॉप दिला, कसा गाजर दिलं तुम्हाला कळलं असेल. आणि त्याच्यानंतर भारताने काय ऍक्सेप्ट नाही केलेलं, पण तरी सुद्धा आपण आपलं सैन्य दुसऱ्या महायुद्धात पाठवलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर आला 1942 क्रिप्स. कोणाला, क्रिप्स मिशन आलं. आता क्रिप्स मिशन मध्ये इथं मुख्यतः लिहिलं होतं, आता शब्द काय वापरला, पूर्णतः. सगळे तुमचेच भारतीय लोक असतील आणि तुम्हीच तुमची राज्यघटना, तुमचे नियम तुम्हीच तयार करा. तुमचा देश कसा चालवायचा आहे ना, हे तुम्ही तुमचं ठरवा. हे कधी ठरवलं, 1942 क्रिप्स मिशन मध्ये ठरवलं, पूर्णतः भारतीयांद्वारे. हा MPSC ला खूप वेळा विचारलेले प्रश्न. मुख्यतः भारतीयांनी कोण म्हटलं, 1940 लॉर्ड लिनलिथगो ऑगस्ट ऑफर मध्ये. तुम्हाला प्रश्न एवढाच विचारलाय, ऑगस्ट ऑफर कधीचा आहे, 1940 आहे. ऑगस्ट ऑफर कधीची, 1940 ची. एवढं तुम्हाला पोलीस भरतीला विचारलेलं आहे. ठीक आहे. आता क्रिप्स वरनं मी कम्प्लीटचा सी लक्षात ठेवतो, क्रिप्स कम्प्लीट, आणि क्रिप्सचा पण सी लक्षात ठेवतो. मग सी दोन्हीकडे आलेला आहे, कम्प्लीट म्हणजे पूर्णतः, आणि क्रिप्स मधला पण सी लक्षात ठेवला की दोन्ही तिथं मॅच होऊन जाते. 1942 क्रिप्स मिशन आलं होतं. हा पोलीस भरतीचा प्रश्न आहे. क्रिप्स मिशन भारतात कधी आलं, 1942 आलं. लक्षात ठेवायचंय, क्रिप्स मिशन भारतात कधी आलं, 42 आलं. ठीक आहे. पुढचा पॉइंट, क्रिप्स काय म्हटला, पूर्णतः भारतीयांद्वारे बनवली जाईल. थोडासा क्लिअर करतो आणि पुढचा पॉइंट घेतो. 1946 45 युद्ध संपलं आणि 42 त्यांनी शब्द दिला होता की तुम्ही तुमची राज्यघटना तयार कराल. मग ती कशी तयार करायची, सभा कशी तयार करायची, तुमच्या इथं सदस्य कसे निवडायचे, कोण सदस्य त्याच्यामध्ये येणार, कोण सदस्य ते नियम तयार करणार, यासाठी 1946 कॅबिनेट मिशन पाठवलं भारतामध्ये. कुणी पाठवलं, ब्रिटिशांनी भारतामध्ये पाठवलं. बघा, ही जी काय स्टोरी सांगतोय ना, ही स्टोरी शेवटपर्यंत नीट समजून घ्या. व्हिडिओ जे आहे तो शेवटपर्यंत सलग व्हिडिओ बघायचा आहे, मध्येच व्हिडिओ सोडू नका. खूप महत्वाचा पॉइंट आहे. पुढच्या सगळ्या व्हिडिओचा बेस जो आहे ना, तो हा एकच व्हिडिओ असणार आहे. ठीक आहे. कॅबिनेट मिशन कधी आलं, 1946 तुम्हाला हाच प्रश्न विचारलाय, कॅबिनेट मिशन भारतात कधी आलं, तर 1946 आलेलं होतं. कधी, 1946. लक्षात ठेवायचे. आता 1946 कॅबिनेट मिशन आलं आणि प्रत्यक्ष संविधान सभेची निर्मिती झाली. स्टार्ट कुठून केली आपण, 1922 महात्मा गांधींनी मागणी केली होती. 22, 32, 42 आणि 46 म्हणजे किती वर्ष उलाटले, जवळपास 24 वर्षाच्या नंतर महात्मा गांधींनी जी पहिली मागणी केली, त्याच्यानंतर जवळपास 24 वर्षानंतर भारताचं संविधान सभा भेटली. बघा, संविधान सभा म्हणजे काय, देश चालवण्यासाठी. समजा तुम्ही तुमचं नवीन घरी शिफ्ट झालेला आहात, तुमची जॉईंट फॅमिली आहे, 2 गावाकडनं एक फॅमिली आली आहे आणि मोठ्या घरात राहायला गेलेली आहे.
आणि पहिल्याच दिवशी तुमच्या घरात तुम्ही सगळे एकत्र बसला आणि तुमचं घर कसं चालवायचं हे तुम्ही ठरवायला बसलाय. सकाळी कोण कितीला येणार, आवरणार कोण, कोण कुठली कामं करणार, स्वयंपाक कोण करणार, फरशी कोण पुसणार, हे सगळं तुम्ही ठरवायला बसलेले आहात सगळे पहिल्याच दिवशी घरात. म्हणजे तुमच्या घराचं संविधान म्हणजे तुमच्या घराचे नियम बनवण्यासाठी तुम्ही एकत्र बसला. कोण कोण बसलं? तुमच्या घरातले सगळे सदस्य बसले. सेम तसंच आता देश चालवायचा आहे, मग देशाचे नियम बनवायचे म्हणजे संविधान बनवायचे. मग ते कोण कोण बनवणार? ते सदस्य जे आहेत ते सदस्य कसे निवडायचे ते ठरवण्यासाठी कुणाला पाठवलं होतं? कॅबिनेट मिशनला. कॅबिनेट मिशन मध्ये एकूण 3 सदस्य होते. किती सदस्य होते? 3 सदस्य. म्हणून त्याला त्रिमंत्री, 3 होते म्हणून त्रिमंत्री योजना असे म्हटले जाते. काय म्हणतात? त्रिमंत्री योजना असे म्हटले जाते. ठीक आहे. कॅबिनेट मिशनची स्थापना कधी झाली होती? तर 1946 ला. खूप वेळा पोलीस भरतीला विचारलेला आहे प्रश्न. कॅबिनेट मिशनची स्थापना 1946. त्रिमंत्री योजनेची स्थापना 1946. 45 ला युद्ध संपलेले बघा. आणि क्रिप्स म्हणजे पूर्णतः भारतीयांनी राज्यघटना तयार केली जाईल 1942 ला. त्यांनी शब्द दिला होता आपल्याला की युद्ध संपलं की लगेच तुमची घटना आपण तयार करायला घेऊ. 45 ला युद्ध संपलं आणि 46 ला लगेच कॅबिनेट मिशन भारतात पाठवलं. म्हणजे त्यांनी त्यांचा शब्द पूर्ण केला होता. ठीक आहे. 3 सदस्य होते. मग 3 कुठले होते हे पण माहिती पाहिजे आपल्याला. मग कोण कोण होतं? ॲबी अलेक्झांडर, क्रिप्स जो 42 ला ऑलरेडी येऊन गेला होता तोच परत पुन्हा आलेला आहे, आणि पॅथिक लॉरेन्स. सर पॅथिक लॉरेन्स. MPSC ला विचारलेली आहेत ह्या सदस्यांची नावं. पोलीस भरतीला अजून काही विचारलेली नाहीयेत. MPSC ला विचारले प्रश्न कॉपी पेस्ट होऊ शकतो. ठीक आहे. पुढचा पॉईंट. आता कार्य काय? कॅबिनेट सदस्याचं कॅबिनेट मिशनचं कार्य काय? संविधान सभेची निर्मिती करणे. म्हणजे तुमच्या घरात, नवीन घरात तुम्ही सगळे सदस्य नियम बनवण्यासाठी बसलात. ते सदस्य जे आहेत सेम तसंच देशासाठी संविधान बनवायचे, नियम बनवायचे. त्यासाठी संविधान सभा तयार करायची आणि त्या संविधान सभेत सदस्य बसणार सगळे. ते सदस्य कसे निवडायचे म्हणजे संविधान सभेची निर्मिती कशी करायची हे कोण ठरवणार? कॅबिनेट मिशन ठरवणार. मग काय ठरवलं रे यांनी? 10 लाख लोकांमागं एक सदस्य असा निवडला. किती? 10 लाख लोकांमागं एक सदस्य निवडला आणि 389 सदस्य ठरवली. किती? 300. भारतीय शब्द मी 2 मिनिट मागं ठेवतो, थोडासा वेगळा शब्द वापरतो. हिंदुस्थान म्हटलं की त्याच्यात बांगलादेश पण आला, पाकिस्तान पण आला. हिंदुस्थानच्या संविधान सभेची सदस्य संख्या किती होती? 389. हिंदुस्थान म्हटलं आम्ही, त्याच्यात पाकिस्तान पण आला, बांगलादेश पण आला तेव्हाचा. आपण कुठल्या सालामध्ये? 1946 मध्ये. आणि पाकिस्तान कधी आलेलं आहे? 1947 ला आलेलं. आता 389 सदस्य ठरवले. आता हे सदस्य जे आहे ते एक सदस्य 10 लाख लोकांमागं एक सदस्य ठरवला होता. कुणी ठरवला? या कॅबिनेट मिशनने ठरवला. कुणी ठरवलाय? कॅबिनेट मिशनने ठरवलेला आहे. लक्षात ठेवायचे पॉईंट हा. पुढं 10 लाख लोकसंख्या, मागं एक सदस्य आणि 389. 389 म्हणजे कोण? जे तुमच्या घरात बसणार 389 सदस्य. आणि घर कसं चालवायचं हे नियम ठरवण्यासाठी किंवा नियम बनवण्यासाठी जे सदस्य निवडलेले आहेत ते म्हणजे कोण? 389. मी तुमच्या घराचं उदाहरण दिलं. फक्त घर काढून तिथं काय टाकायचे आता? भारत. बस. परत एकदा मित्रांनो सांगतो, ज्यावेळेस मी ज्या क्लासेसमध्ये शिकलो ना राज्यघटना वगैरे, मी पण एवढ्या बेसिक शब्दात शिकलेलं नव्हता. मला ज्यांनी शिकवलं त्यांनी पण एवढ्या बेसिक शब्दात शिकवलं. हे म्हणजे इकडून तिकडून वाचलेलं, इकडून तिकडून ऐकलेलं, वेगवेगळी पुस्तकं वाचलेली आहेत, त्या सगळ्याचं नॉलेज जे आहे ते सगळं एकत्र करून ह्या लेक्चरमधनं तुमच्यापर्यंत मी पोहोचवत आहे. त्यामुळं हे लेक्चर लाईटली घेऊ नका. 2015 पासून अभ्यास करतोय बघा मी. 15 पासून किती पुस्तकं वाचली असतील, काय काय वाचलं असेल तुम्हीच विचार करा. आणि हे सगळं या सगळ्या गोष्टीतून, सगळ्या नॉलेजमधून पोलीस भरतीला काय महत्वाचं आहे हे तुम्हाला बरोबर असं गाळणीतनं कसं गाळून जे महत्वाचं आहे तेवढं काढून घेतो आपण. सेम त्याच प्रकारचं तेच नॉलेज मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. ठीक आहे. लेक्चर स्टार्ट केलेले तुम्ही इथपर्यंत आलेला आहे. लेक्चर शेवटपर्यंत बघितल्याशिवाय उठायचं नाहीये. खूप महत्वाचे पॉईंट्स पुढे येणार आहेत. पोलीस भरतीला पहिल्याच टॉपिकवरती खूप सारे प्रश्न विचारतात. ठीक आहे. पुढचा पॉईंट. यानुसार 1946 ला संविधान सभेच्या निवडणुका झाल्या. निवडणुका म्हणजेच कुठल्या? 389 सदस्य
आणायचे होते ना, नियम तयार करायचे होते भारताचे, म्हणजेच घटना तयार करायची होती, म्हणजेच संविधान तयार करायचं होतं, त्यासाठी 389 सदस्य आणायचे होते. मग त्यासाठी निवडणुका झाल्या. कधी झाल्या? 1946ला झाल्या. प्रश्न विचारलेले आहेत तुम्हाला पोलीस भरतीला. कॅबिनेट मिशन कधी आलं? 1946ला आलं. त्रिमंत्री योजना कधी आली? 1946ला आली. भारताच्या संविधान सभेची सदस्य संख्या किती होती? 389 होती. एक सदस्य किती लाख लोकसंख्येमागे आला होता? तर 10 लाख लोकसंख्येमागे आला होता. हे प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे. आता संविधान सभेच्या निवडणुका पार पडल्या. सदस्य संख्या किती ठरवली? 389. हे आपण साल काय बघतोय? 1946. कधी बघतोय? 1946. आता हे 1946ला आपण 389 सदस्य ठरवले होते. त्यावेळेस 562 किती? 562 राजे होते आपल्या भारतामध्ये. म्हणजेच याचा अर्थ 562 बारके 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 देश होते आपल्या भारतात. म्हणजे जसं की जम्मू काश्मीरचं राज्य, निजामाचं राज्य, कच्छचं राज्य, अजमेरचं राज्य, म्हैसूरचं राज्य, असे राजे बारके बारके किती होते? 562. प्लस म्हटलं मी बॉम्बे प्रांत, कोलकाता प्रांत, दिल्ली प्रांत, असे ब्रिटिशांचे टोटल 11 प्रांत होते. हे ब्रिटिशांचे 11 प्रांत, जे ब्रिटिशांचं राज्य 1946ला या 11 प्रांतांवरती होतं. आणि राजे महाराजांना थोडंसं फार सवलती दिलेल्या होत्या त्या ठिकाणी त्यांनी. म्हणजे 562 देश आपल्या भारतात होते आणि हे ब्रिटिशांचे 11 प्रांत. असे टोटल किती झाले? आकडा वगैरे विचारणार नाही तुम्हाला, फक्त मी तुमच्या माहितीसाठी किंवा एक्सप्लेनेशनसाठी किंवा समजण्यासाठी सांगतोय. आता या सगळ्यामधून म्हणजे 562 + 11 यांच्यामधून सगळ्यातून किती सदस्य येणार होते? 389 सदस्य येणार होते. आणि या 562 जे आहेत ना, या 562 पैकी 93 सदस्य जे आहेत ते कुणाचे होते? संस्थानिकांचे होते. म्हणजेच कुणाचे? राजे महाराजांचे होते. 562 जे आहेत ना हे संस्थानिक म्हणजेच राजे महाराजे, त्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी एकूण किती सदस्यांना पाठवलं होतं? 93 सदस्यांना पाठवलं होतं. आणि हे जे 11 होते ना ब्रिटिशांचे प्रांत, या 11 पैकी हे 11 जे आहेत हे कुठं आले होते? 296 मध्ये आले होते. म्हणजे 11चा एरिया जास्त होता, तिथं लोकसंख्या जास्त होती, म्हणून तिथं तुम्हाला आकडा 296 जास्त दिसतोय. मग 296 मध्ये पण 4 ब्रिटिश कमिशनरांचे प्रांत होते. बघा, 4 ब्रिटिश कमिशनर. मी आत्ता बसल्याच लेक्चर सुरू करण्याच्या अगोदर मी एक ट्रिक बनवली होती. हे लक्षात कसं ठेवायचं? ABCD लक्षात ठेवायचं. A फॉर अजमेर, B फॉर इथं बघा दिलेले दिल्ली, अजमेर, कुर्ग, बलुचिस्तान. माझं पाठ झालेले ते दिल्ली, अजमेर, कुर्ग, बलुचिस्तान. आता हे तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी मी ट्रिक बनवली ABCD. आता B ला इथं कोण दिसते? बलुचिस्तान. C फॉर ऍक्च्युली K येतो. आता क ला K पण वापरतात आणि C पण वापरतात बऱ्याच ठिकाणी, म्हणून मी इथं कुर्ग लिहितो, कुर्ग. आणि D फॉर दिल्ली. 4 कमिशनरांचे प्रांत लक्षात ठेवायला सोपं आहे. ABCD लक्षात ठेवायचं फक्त. ABCD अजमेर, बलुचिस्तान, कुर्ग, दिल्ली. अजमेर, बलुचिस्तान, कुर्ग, दिल्ली. ABCD बस. आता हे 4 झाले. आता ब्रिटिश प्रांत जे आहेत त्याच्यामध्ये 292 या ठिकाणी ऍक्च्युअल मध्ये निवडणुका झाल्या होत्या. राजे महाराजांनी तर डायरेक्ट राजा म्हटला, ए तू माझा विश्वास होय, जा संविधान सभेत जा, मी तुझी नियुक्ती केली. म्हणजे नियुक्ती झाली, डायरेक्ट नियुक्ती केली. आणि तिथं आपल्या राज्याच्या नियमानुसार किंवा सोयीनुसार तिथं जाऊन तू नियम बनव, असं राजांनी डायरेक्ट काय केलेलं आहे? नियुक्ती केली. या 93ची डायरेक्ट नियुक्ती झाली किंवा नेमणूक झाली, नियुक्ती झाली होती. आणि हे 292 जे आहेत ना, इथं ऍक्च्युली इलेक्शन्स झाले होते. इलेक्शन किंवा हे 4 पण ह्याच्यामध्ये पण इलेक्शन झाली किंवा 296 लिहितं. चला 296 वरती ऍक्च्युअल मध्ये इलेक्शन झाले होते. 296 वरती इलेक्शन झाले होते आणि हे 93 लोकांना डायरेक्ट नेमलं होतं. आता बघा, 389 लोक एकत्र येणार, सभेत बसणार, भारत कसा चालवायचा या संदर्भात नियम बनवणार. मग ते नियम बनवणार म्हणजेच काय बनवणार? संविधान बनवणार.
घटना बनवणार, भारताची घटना बनवणार. ठीक आहे, सदस्य संख्या कळली असेल आपल्याला. पॉइंट हा विचारलेला आहे खूप वेळा आणि हा एक पॉइंट लक्षात ठेवायला लागतो. किंवा हे पण पॉइंट्स बरेच महत्वाचे. 296, 93 आणि 292 ब्रिटिश फ्रान्स. सगळेच आकडे तसे बघायला गेलं तर महत्वाचेच आहेत, कारण की हे डेड मटेरियल, ह्याच्यात काही चेंजेस होणार नाहीयेत. हे कुठेतरी तक्ता तुम्ही लिहून ठेवा आणि चिटकून ठेवा. 4-5 दिवस जरी तुमच्या टेबलवर चिटकून ठेवला ना तुम्ही, हा तक्ता तुमचा पाठ होऊन जाईल. आपण कोणत्या सालात आहे आता? 1946 मध्ये आहे. ठीक आहे, निवडणुका झाल्या, निवडणुका पार पडल्या. घटनाक्रमानुसार येतोय. आम्ही संविधान बनवायची 1922 पासून स्टार्ट केलेले आहे. महात्मा गांधींनी संविधान सभेची मागणी केली 1922ला. 1946ला कॅबिनेट मिशन आलं. कॅबिनेट मिशननी निवडणुका घेतल्या 1946ला. किती सदस्य निवडले? 389 सदस्य निवडले. आता 389 पैकी 296 वरती निवडणुका झाल्या. आता त्या 296 पैकी निकाल लागला. काँग्रेसनी 208 जागा जिंकल्या, म्हणजे पंडित नेहरू आणि त्यांच्या पक्षांनी एकूण 208 जागा जिंकल्या. मुस्लिम लीग जे आहे ते मुस्लिम लीगने 73 जागा जिंकल्या. किती? 73 जागा जिंकल्या. अपेक्षेपेक्षा खूप कमी जागा जिंकल्या त्यांनी. अजून फाळणी झालेली आहे का बघा? भारताची फाळणी झाली आहे का? नाही झालेली. मुस्लिम लीग भारतामध्ये संविधान सभेत निवडणुका घेतल्या, त्यांनी भाग घेतला, निवडून आले. किती जण आले निवडून? फक्त 73 सदस्य निवडून आले. आणि 73 सदस्य निवडून आल्याच्या नंतर मोहम्मद अली जिना यांना काय वाटलं असेल तुम्ही विचार करा. 208 काँग्रेसचे निवडून आले, त्याच्या निम्मा आकडा पण नाहीये माझा. म्हणजे या देशात माझं स्थान टिकेल का, अशी एक भावना त्यांच्या मनात निर्माण होईल. आणि तसंच झालं. आणि इथून पुढच्या काळात त्यांनी पाकिस्तानची मागणी करायला कंटिन्युअसली स्टार्टिंग केली. आधीपासूनच करत होते, पण या आकड्यावरून तर अजूनच स्पष्ट झालं त्यांच्या मनात की नाही, पाकिस्तान तर पाहिजे, म्हणजे आता फाळणी तर करावी लागणार आहे. ठीक आहे, 208 काँग्रेस, 73 मुस्लिम लीग, आता 7 जे आहेत ते इतर पक्ष. याला एक सदस्य, याचा 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 एक. आता पोलीस भरतीला ते एक पक्ष विचारलेला नाहीये. कुठला पक्ष काय? एमपीएससीला विचारले. ते माझं पाठ आहे बघा. आता युनिनिस्ट पार्टी, युनिनिस्ट मुस्लिम, युनिनिस्ट शेड्यूल कास्ट फेडरेशन, कृषक प्रजा पार्टी, कम्युनिस्ट, बस, आणि शीख शेवटपर्यंत. 7 पक्ष असे ज्यांचा एक सदस्य निवडून आला होता. 7. अपक्ष किती? 8. हा आकडा विचारतात. अपक्ष किती आले होते निवडून? तर 8 सदस्य होते जे अपक्ष निवडून आले होते. ठीक आहे, यातला आकडा विचारला कुठलाच नाहीये तुम्हाला पोलीस भरतीला. हा विचारला फक्त, इकडचा कुठलाच विचारलेला नाहीये. अपक्ष किती निवडून आले? 7 निवडून आले. लक्षात ठेवायचं असेल तर हे पण लक्षात ठेवू शकता बघा. युनिनिस्ट हे मी 3 शब्द एकत्र केले. युनिनिस्ट पार्टी, युनिनिस्ट मुस्लिम, युनिनिस्ट शेड्यूल कास्ट. आता शेड्यूल कास्टला एंड केला म्हणून मी इथे स्टार्ट त्यांनी केलं. शेड्यूल कास्ट फेडरेशन, शीख, कम्युनिस्ट, कृषक प्रजा पार्टी. 7 पक्ष असे होते ज्यांचा एक सदस्य निवडून आलेला होता. ठीक आहे, अजून सुद्धा फाळणी झालेली नाहीये मित्रांनो. बघा मी काय म्हणतोय, भारत 1946 मध्येच आपण ठेवलेला आहे. फाळणी कधी झालेली आहे? 1947ला. आपल्याला अजून तिथपर्यंत यायचंय. ही स्टोरी खूप महत्वाची आहे. स्टोरीनुसारच घटना, राज्यघटना पण सांगते मी तुम्हाला आणि सोबत हिस्ट्री पण थोडीफार सांगतोय. आता घटना समिती 389 सदस्य निवडले होते. आता 389 सदस्य एकत्र येणार. आता ते येत असताना 9 डिसेंबर 1946ला पहिली बैठक कुठे पार पडली? दिल्लीला पार पडली. हा प्रश्न 2023ला पोलीस भरतीला विचारलाय. कुठं पार पडली? दिल्लीला पार पडली. सदस्य किती निवडून आले होते? 389 सदस्य निवडून आले होते. आणि हजर किती राहिले? फक्त 211 हजर राहिले. किती राहिले? 11 हजर, 211. मी काय म्हटलं तुम्हाला? मुस्लिम लीग म्हणजेच मोहम्मद अली जिना यांचे 73 सदस्य निवडून आले होते. त्यांच्या मनात अशी दुय्यम भावना निर्माण झाली असेल. त्यांना काँग्रेस सोबत काम करायला आवडायचं नाही बरं का. ते काँग्रेसच्या आधी सोबत होते काँग्रेस बरोबर, पण नंतर शेवटच्या टप्प्यात जसं ब्रिटिशांनी फूट पाडली दोघांमध्ये, त्यावेळेस पासून ते काँग्रेस सोबत काम करायचे नाही. काँग्रेस सोबत काम करायचं म्हटलं तर मी वरचढ दिसलो पाहिजे असं त्यांच्या मनात असायचं. सोबत नाही पाहिजे किंवा मी खाली दिसलो नाही पाहिजे, मी दिसलो तर वरतीच दिसलो पाहिजे, अशी भावना त्यांच्यात होती. मग आता इथं काँग्रेसचे 208 सदस्य निवडून येत आहेत. मुस्लिम लीग म्हणजेच मोहम्मद अली जिना यांचे
73 सदस्य निवडून येत आहेत, ते हजर राहतील का इथं? नाही. सगळ्यांना सांगितलं, कुणीच जायचं नाही. जर गेला तर बघा, हे आता मी माझी भाषा वापरली थोडीशी, तर असं काय बोलले का नाही बोलले असा घटनेत किंवा इतिहासात संदर्भ मला तरी नाही सापडला. पण हे 73 सदस्य हजर नव्हते, लक्षात ठेवायचे. 73 मधला एक पण सदस्य इथं आला नव्हता. कुठं? नियम बनवायचेत ना भारताचे. मग त्यासाठी पहिली सभा भरली. कधी भरली? 9 डिसेंबर 1946 ला. कुठं भरली? दिल्लीला. यायला पाहिजे होते 389. किती आले? 211 आले. किती आले? 211. ठीक आहे. सभा भरली, आपल्या घरात सभा भरली. आता समजा मगच उदाहरण कंटिन्यू करू. अध्यक्षस्थानी कोण बसणार समोर खुर्चीत? आजोबा बसतील. जर कमवत असतील, पेन्शन वगैरे येत असेल किंवा वजनदार असेल, त्यांचं वजन म्हणजे वजन मोठं नाही, त्यांचा दरारा असेल घरात, तर ते खुर्चीत बसतील. ते नियम ठरवतील. बरोबर? आणि काही ठिकाणी असं होतं की मुलगा जास्त कमवत असतो, मग त्याचं सगळ्यांना ऐकायला लागतं. मुलगा म्हणजेच आजोबांचा मुलगा, म्हणजे आपले वडील वगैरे कोण असतील ते, मग ते खुर्चीत बसतील. ते नियम ठरवते. बरोबर का नाही? खुर्चीत कोण बसणार, नियम कोण ठरवणार, हे घरातल्या नियमाचं उदाहरण सांगितलं. सेम तसंच पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 ला झाली आणि त्या सभेमध्ये पहिलं अध्यक्षस्थानी बसवलं सच्चिदानंद सिन्हा. नियम बनवायचे. तुम्ही वयानुसार थोडेसे मोठे आहेत, एक काम करा, तुम्ही समोर जाऊन बसा, अध्यक्षाचं स्थान ग्रहण करा. निवड वगैरे नाही केली. निवड म्हणजेच मतदान वगैरे नाही केलेलं या ठिकाणी, डायरेक्ट जाऊन बसवलेले. त्यांचं वयाचा मान राखून, वय मोठं होतं, तुम्ही बसा साहेब चला. कोणाला पाठवलं? सच्चिदानंद सिन्हा यांना अध्यक्ष स्थानावरती पाठवलं. हंगामी अध्यक्ष होते ते. काय? हंगामी. पोलीस भरतीला खूप आवडीचा प्रश्न आहे, पाठच झाला पाहिजे. संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष कोण? सच्चिदानंद सिन्हा. कोण? सच्चिदानंद सिन्हा. आता मी तुम्हाला एक लिंक करून देतो. हे कसं हंगामी अध्यक्ष आणि सिन्हा कसं लक्षात ठेवायचं. शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी, मला तिचं नाव आठवत नाही ऍक्च्युली, पण तिचं पण आडनाव सिन्हाच आहे ना. शत्रुघ्न सिन्हा, ती दबंग 2 पिक्चर मधली थप्पड से डर नहीं लगता सा प्यार से लगता है, आठवला असेल कोण? तर ती जी हिरोईन आहे ती काही काळासाठीच बॉलिवूडमध्ये होती. आता तिची पिक्चर आहेत का? येतच नाहीयेत. म्हणजे हंगामासाठी, ती काही हंगामासाठीच आली. मी लिंक करण्यासाठी सांगते, कन्फ्युजनचा पार्ट नको. म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट ते क्लिअर कट आठवून जाईल की हंगामी अध्यक्ष म्हटलं की सिन्हा आठवलं पाहिजे तुम्हाला. हंगामी अध्यक्ष म्हटलं की सिन्हा आठवलं पाहिजे. ठीक आहे. हंगामी उपाध्यक्ष कोण होते? तर फ्रँक अँथनी होते. कोण होते? फ्रँक अँथनी होते हंगामी उपाध्यक्ष. हंगामी अध्यक्ष कोण? सच्चिदानंद सिन्हा. हा प्रश्न पोलीस भरतीला खूप वेळा विचारलेला आहे, पाठ झाला पाहिजे. मी जेवढे स्टार काढल इथं तेवढे स्टार इथं कमीच आहेत, कमीच. खूप वेळा विचारलाय. हंगामी उपाध्यक्ष कोण? फ्रँक अँथनी. ठीक आहे. पहिली बैठक पार पडली. कधी झाली? 9 डिसेंबर 1946 ला. कुठे पार पडली? दिल्लीला, टाउन हॉल. दिल्लीमध्ये एक टाउन हॉल म्हणून तिथं पार पडली. ठीक आहे. दिल्लीचा प्रश्न विचारलाय, सालाचा प्रश्न विचारलाय, हंगामी अध्यक्षाचा प्रश्न विचारलाय. खूप वेळा विचारलाय, लक्षात ठेवायचंय. पुढं 11 डिसेंबर 1946 ला दुसरी बैठक पार पडली. कितवी? दुसरी बैठक पार पडली. आता समोर सच्चिदानंद सिन्हा बसलेले आहेत अध्यक्षस्थानावरती नियम बनवण्यासाठी, आणि त्यांनी पहिला प्रस्ताव मांडला की चला अध्यक्ष म्हणून कुणाला बनवायचं आहे. अध्यक्ष कुणाला बनवायचं? तर परमनंट अध्यक्ष म्हणून राजेंद्र प्रसाद, म्हणजेच अध्यक्ष म्हणून कुणाची निवड केली? आता राजेंद्र प्रसाद. आता निवडणूक केली, कोणाला बसवलं? राजेंद्र प्रसाद यांना बसवलं. लक्षात ठेवायचंय, हा पण पोलीस भरतीचा आवडीचा प्रश्न खूप खूप वेळा विचारलाय. परत एकदा सांगतो, मारल तेवढे स्टार इथं कमीच आहेत, पाठच झालं पाहिजे. 11 डिसेंबर 1946 ला कोण संविधान सभेचा अध्यक्ष बनलं? राजेंद्र प्रसाद. राजेंद्र प्रसाद भारताचे पहिले राष्ट्रपती. राजेंद्र प्रसाद भारताचे एकमेव दोन वेळा राष्ट्रपती बनणारी व्यक्ती राजेंद्र प्रसाद. लक्षात ठेवायचे, राजेंद्र प्रसाद भारतीय संविधान सभेचे परमनंट अध्यक्ष, किंवा फक्त अध्यक्ष शब्द वापरला तर राजेंद्र प्रसाद आलं पाहिजे. हंगामी शब्द आठवला की लगेच सिन्हा आठवलं पाहिजे. ती सिन्हा मला अजून सुद्धा डोळ्यासमोर, नाव डोळ्यासमोर पण असं तोंडावरती येत नाहीये. ठीक आहे, चला जाऊ द्या, त्याच्याशी काही घेणं देणे. घटना समितीचे अध्यक्ष
राजेंद्र प्रसाद. तुम्हाला विचारलाय प्रश्न, घटना समितीचे अध्यक्ष कोण? राजेंद्र प्रसाद. किंवा संविधान सभेचे अध्यक्ष कोण? राजेंद्र प्रसाद. अरे घटना समिती म्हणजे संविधान सभा, दोन्ही वेगळं नाहीये, सेमच आहे दोन्ही. मग काही शब्द वापरले त्यांनी, आपल्याला उत्तर तेच लिहायचंय. ठीक आहे. उपाध्यक्ष कोण? H.C. मुखर्जी. H.C. मुखर्जी. हा पण प्रश्न खूप वेळा विचारलेला आहे. सल्लागार B.N. राव. बघा मी 2015ला ज्यावेळेस अभ्यास सुरू केला ना, 15-16च्या दरम्यान, त्यावेळेस मला हे लक्षातच नाही राहायचं. हा पॉईंट मी विसरायचो बऱ्याच वेळा. त्यावेळेस एक ट्रिक केली, ती परमनंट लक्षात राहिली, अजून सुद्धा लक्षात आहे माझ्या. आपले मित्र आपल्याला काहीतरी आलतू फालतू सल्ला देतात आणि मी म्हणतो त्याला, काय राव सल्ला दिलास तू? काय म्हटलं मी? काय राव सल्ला दिलास तू? मग राव मधला रावाला काय राव सल्ला दिलास तू? आणि सल्लागार समिती, सल्लागार घटना समितीचे सल्लागार म्हणून कुणाची नेमणूक केली? B.N. राव. समजा आपल्या उदाहरणात बसू आपण की घरातले नियम बनवायचे. मग घरातले नियम बनवताना सभा भरलेली तिथं, आणि आपण काय केलं, शेजारच्या काकांना किंवा आपल्या सख्या काकांना किंवा आजोबांना वगैरे कसे नियम बनवायचे म्हणून आपण बोलवलं की काय काय कोण कोण कसं काम करणार घरातलं, त्यासाठी नियम बनवते आम्ही, या जरा तुम्ही पण मार्गदर्शन करा. सल्लागार. सेम तसंच सल्लागार घटना समितीसाठी कुणाला बनवलं? तर B.N. राव. काय राव सल्ला दिला असतो? तुम्हाला आता हसायला जरी आलं ना तरी पेपरला हसायला नाही येणार. पेपरला डायरेक्ट उत्तरावरती गोळी मारणार तुम्ही. 3 ऑप्शन गेले उडत, जिथं उत्तर आहे ना तिथं डायरेक्ट उत्तराला गोळी मारणार तुम्ही. आत्ता बिंदास हसायचं. ट्रिक करताना हसायचाच विषय असतो. हसायचा म्हणजे ऍक्च्युली ते एन्जॉय करून शिकलात तुम्ही तर व्यवस्थित ते आत्मसात त्या ठिकाणी होणार आहे. ठीक आहे. 35 मिनिटाच्या आसपास व्हिडिओ ऑलरेडी झालेला आहे. परत एकदा सांगतो, व्हिडिओ तुम्ही बघायला स्टार्ट केली, शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, थांबवायचा नाही. पुढचा पॉईंट, 13 डिसेंबर 1946ला जवाहरलाल नेहरू यांनी उद्दिष्टांचा ठराव मांडला. काय मांडला सर? उद्दिष्टांचा ठराव. कसला जड शब्द वापरला, कळलं तर पाहिजे आम्हाला. काय मला पण नव्हतं सांगितलं रे कुणी, आजपर्यंत मला पण नव्हतं कुणी सांगितलं की उद्दिष्टांचा ठराव मांडला म्हणजे काय मांडला असेल रे नक्की पंडित नेहरूंनी. मला बी प्रश्न पडायचा असा स्टार्टिंगला, ज्यावेळेस 15-16ला अभ्यास आहे. पण मीच शोधून काढलं, त्यावेळेस मला ते कळालं की उद्दिष्टांचा ठराव म्हणजेच काय. भारत चालवायचा आहे, त्यासाठी जे आपण जे काही नियम बनवणार आहेत, मग ते नियम आतमध्ये बनवूयात आपण, पण कसले कसले नियम बनले पाहिजे अशी एक हेडिंग तर आली पाहिजे ना. म्हणजेच नागरिकत्वाचा नियम बनवला पाहिजे, मूलभूत हक्कांचे नियम बनवले पाहिजे, मार्गदर्शक तत्वांचे नियम बनवले पाहिजे. ही हेडिंग तर आली पाहिजे ना. ही हेडिंग म्हणजेच काय? उद्दिष्टांचा ठराव. काय? उद्दिष्टांचा ठराव. किंवा भारताचा सरनामा जो आहे त्या सरनाम्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत. आपल्या संविधानाचा सारांश किंवा संविधानात काय आहे हे कुठं सांगितलं जातं? सरनाम्यात सांगितलं जातं. सरनामा म्हणजेच उद्दिष्टांचा ठराव, त्या ठिकाणी तो मांडला होता. कुणी मांडला? जवाहरलाल नेहरू. 3 तारखा सांगितलेल्या आहेत या स्लाइडमध्ये. तिन्हीच्या तिन्ही तारखा खूप महत्वाच्या आहेत. 9 डिसेंबर 1946ला पहिली बैठक भरली. हंगामी अध्यक्ष, हंगामी उपाध्यक्ष. हंगामी अध्यक्ष म्हटलं गेलं की सिन्हा. कोण? हंगामी अध्यक्ष म्हटलं की कोण? सिन्हा. ती हिरोईन आठवा पटकन कुठली. 11 डिसेंबर 1946ला दुसरी बैठक पार पडली आणि दुसऱ्या बैठकीला अध्यक्ष म्हणून कोण बनले? राजेंद्र प्रसाद. आणि 13 डिसेंबर 1946ला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उद्दिष्टांचा ठराव मांडला. आणि ज्यावेळेस त्यांनी ते भाषण केलं ना, त्यावेळेस भाषण सदस्य किती हजर आहेत तिथं? 211. किती? 211. आता तोच फोटो इथे घेतलाय बघा मी, उद्दिष्टांचा ठराव मांडतानाचा. पंडित जवाहरलाल नेहरू इथं दिल्लीच्या हॉलमध्ये, सेंट्रल हॉलमध्ये इथं बोलत आहेत आणि आपले हे 211 सदस्य इथं सर्कल करून बसलेले आहेत. 211तले इथं राजेंद्र प्रसाद बसले असतील अध्यक्षस्थानावरती. इथं पंडित जवाहरलाल नेहरू उभे आहेत, भाषण करतात. उद्दिष्टांचा ठराव मांडलाय. आणि भाषण संपल्याच्या नंतर तिथं काय म्हटले माहिती का ते? आता कायदा पास केला. आता समजा घरातला नियम बनवतोय आपण. घरात कुणीतरी प्रस्ताव मांडला की समजा अशी कामं आहेत, ही कामं हा व्यक्ती करणार. ठीक आहे, नियम बनवला म्हणजे मांडला फक्त नियम. मी जर म्हटलं चला नाही सर मला काका किंवा वडील किंवा कोण बनवत असेल, नाही मला आक्षेप आहे, हे काम मी का करू? म्हणजे चर्चा चालली का इथं? मग चर्चा करायलाच नको म्हणून
नको म्हणजेच काय, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भाषण केलं आणि सांगितलं की मुस्लिम लीगचे 73 सदस्य इथं हजर नाहीयेत. हा आपण प्रस्ताव आता पास करू शकतो, मतदान घेऊन पास करू शकतो उद्दिष्टांच्या ठरावावरती, पण आत्ता पास करायला नको, आत्ता चर्चा करायला नको, आत्ता मतदान करायला नको. ज्यावेळेस मुस्लिम लीग सुद्धा येईल ना इथं, त्यावेळेस आपण इथं काय करू, पास करून टाकू. मग 13 डिसेंबरला मांडला, पण मुस्लिम लीग काय शेवटपर्यंत आलीच नाही. मग शेवटी वैतागून 22 जानेवारी 1947ला हा उद्दिष्टांचा ठराव पास केला, म्हणजे त्याच्यावरती मतदान घेतलं आणि तो उद्दिष्टांचा ठराव पास करून टाकला. लक्षात ठेवायचे, 22 जानेवारी 1947, मांडलाय 46 मध्ये, कधी 13 डिसेंबर 1946ला, आणि 22 जानेवारी 1947ला तो पास केला. तो ऍक्च्युली 13 डिसेंबरला पण पास झाला असता, पण मुस्लिम लीगचे सदस्य नव्हते, त्यामुळे पंडित नेहरू म्हटले होते की आपण काय करू, ज्यावेळेस ते येतील ना सगळे त्यावेळेस आपण पास करू. त्यांना असं त्या भाषणातून आपण भारत सगळं एक आहे, एकता आहे, अखंडता आहे असं दाखवायचं असेल कदाचित, त्यामुळे त्यांनी तसं म्हटलं असेल. पण ते मुस्लिम लीगवाले सगळे आकडू, त्यामुळे त्यांच्यातलं कोणच आलं नाही मुस्लिम लीग मधलं, जे मोहम्मद अली जिना, ते आलेच नाही संविधान सभेत शेवटपर्यंत. ठीक आहे. ज्यावेळेस फाळणी झाली ना ऍक्च्युली, त्याच वेळेस फक्त भारताच्या क्षेत्रातले जे कोण होते ना तेवढे फक्त सदस्य फाळणीच्या नंतर आले होते. तोपर्यंत पाकिस्तानच्या संदर्भात जेवढे कोण सदस्य होते ते तर कधीच आले नाही. ठीक आहे. हा फोटो मी तोच घेतलेला आहे, कुठलाही ओबडधोबड आलतू फालतूचा फोटोही मी इथे टाकलेला नाही. उद्दिष्टांचा ठराव मांडताना जो फोटो काढला होता तर ऍक्च्युअल मध्ये पंडित नेहरू उपस्थित आहेत. 211 सदस्य म्हटलं ना मी, म्हणजे इथं 209 सदस्य इथं बसलेले असतील ह्या बेंचेसवरती. 209 का म्हटलं सर, 211 म्हणते ना, अरे 210 इथं असेल आणि राजेंद्र प्रसाद बसलेत ना इथं, 211. असे 211 सदस्य पहिल्या सभेला हजर होते. ठीक आहे. पुढे जाऊयात आपण आता. यानंतर आता मुस्लिम लीग मी शेवटपर्यंत मी उल्लेख करत आलेलो की फाळणी होणार आहे. आता फाळणी होणार आहे. फाळणी झालेली आहे का अजून नाही, म्हणजे माझ्या स्टोरीमध्ये झालेली आहे का अजून नाही. आता मुस्लिम लीगने जोर धरला की आम्हाला स्वतंत्र भारत पाहिजे, मग भारत नाही पाकिस्तान पाहिजे. मग यानंतर भारताची फाळणी झाली आणि भारत आणि पाकिस्तान असे 2 देश तयार झाले. लक्षात ठेवायचे, 2 देश तयार झाले, भारत आणि पाकिस्तान असे 2 देश तयार झाले. मग आता संविधान सभेत पण बदल होणार ना थोडा, कारण की पाकिस्तानचा जो एरिया आहे त्या साईडचा आणि बांगलादेशचा जो एरिया तो पण पाकिस्तानच होता आधी, तिथून पण सदस्य निवडून आलेले आहेत ना, त्यांचे सदस्य त्यांच्या संविधान सभेत जातील, आपले सदस्य आपल्या संविधान सभेत येतील. मग 389 जी सदस्य संख्या होती ती त्याच्यामध्ये बदल होईल ना काहीतरी, कारण की कमी होणार, त्यांचे सदस्य तिकडे जर गेले तर इथं बदल होणार. मग तोच बदल झाला पहिला. दुसरा, संविधान सभा पूर्ण सार्वभौम बनली. सार्वभौम म्हणजेच काय, सभा घ्यायची, कायदा पास करायचा आहे, त्यावेळेस ब्रिटिशांची पूर्व परवानगी घ्यावी लागायची आपल्याला. काय, ब्रिटिशांची पूर्व परवानगी घ्यावी लागायची, म्हणजे आपण सार्वभौम नव्हतो. पण ज्यावेळेस फाळणी झाली, भारतीय स्वातंत्र्याचा कायदा पास झाला, त्याच्यानंतर संविधान सभा पूर्ण सार्वभौम बनली, म्हणजे आपण आपले मालक झालो, आपण कधी पण बैठक बोलू शकतो, कधी पण कुठला पण कायदा पास करू शकतो, सार्वभौम झालो. ठीक आहे. दुसरा, संविधान सभा हीच कायदे मंडळ झालं. संविधान सभा कशासाठी बोलवली होती आपण, फक्त भारत कसा तयार चालणार यासाठी नियम बनवायचे, म्हणजेच घटना तयार करायची, म्हणजेच राज्य घटना तयार करायची, त्यासाठी आपण संविधान सभा बोलवली होती, बरोबर. पण त्याच संविधान सभेला कायदे करण्याचे पण अधिकार दिले. कायदे करणं म्हणजेच काय, हुंडा प्रतिबंध कायदा 1961, IPC 1960 किंवा CRPC 1872, हे काय आहेत, कायदे आहेत. कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण 2005, हे काय आहेत, कायदे आहेत. मग कायदे करण्याचा अधिकार सुद्धा संविधान सभेला दिला, कायदे पण करायचा अधिकार दिला. आता 2 कायदे का माहित संविधान सभेकडे, कायदे पण करायचे आणि दुसरा पॉइंट काय, संविधान पण तयार करायचे, म्हणजेच घटना आपण तयार करायची, 2 काम आहेत. आणि तिसरा पॉइंट, संविधान सभेची सदस्य संख्येत पुढील प्रमाणे बदल झाले. पुढील प्रमाणे म्हणजेच काय, 389 होते, 389 वर 299 सदस्य आपल्या भारतात आले, बाकीचे सदस्य पाकिस्तानमध्ये गेले. ठीक आहे. मला 299 कसे झाले थोडंसं डिटेल सांगतो.
इथं आपण 389 सांगितलं होतं आणि संस्थानिक 1946चा पॉईंट सांगतोय मी तुम्हाला. 1946 389 सदस्य 1946ला होते. त्यातले 93 सदस्य जे होते राजे महाराजे लोक जे होते त्यांचे संस्थानिकांचे. आता या 93 पैकी 70 भारतात आले, मी भगवा रंग दाखवलाय भारतात, आणि 23 सदस्य पाकिस्तानमध्ये गेले, बरोबर, संस्थानिकांचे. आता या 296 आहेत ना, त्यातले 4 जे ब्रिटिश कमिशनरांचे प्रांत होते त्याला ABCD लक्षात ठेवा म्हटलं मी. A फॉर अजमेर, B फॉर बलुचिस्तान, C फॉर कुर्ग आणि D फॉर दिल्ली. ठीक आहे, असं लक्षात ठेवा म्हटलं होतं मी. या 4 पैकी एक प्रांत जो आहे म्हणजे बलुचिस्तान पाकिस्तानमध्ये गेला, 3 जण भारतात आले, म्हणजे अजमेर भारतात आला, कुर्ग भारतात आला, दिल्ली भारतात आला. लोड घेऊ नका तुम्ही, बिंदास समजून घ्या फक्त. आता लोड म्हणजेच काय, सरली माहिती सांगतायत, काय काय लक्षात ठेवायचं. अरे हे फक्त समजण्यासाठी सांगतोय, जिथं प्रश्न आलेले आहेत ते मी सांगणारच आहे. आणि रिव्हिजनच्या व्हिडिओत मी एक्सप्लेनेशन नाही करणार. तिथं मी फक्त पोलीस भरतीला काय प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यांचीच रिव्हिजन मी तिथे घेत असतो, स्पष्टीकरण मी तिथं करणार नाही. त्यामुळं आत्ता या स्पष्टीकरणाच्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित शांतपणे टेकून बसा आणि लेक्चर शेवटपर्यंत ऐकून घ्या. बस ऐकायचं काम करा. ठीक आहे. आता हे 2 ब्रिटिश प्रांतांना आपण 1946ला किती सांगितले होते, 292 सांगितले होते. आता या 292 पैकी 66 पाकिस्तानमध्ये गेले आणि 226 भारतात आले. आता भारताचे बघा, हे मी 3 कुठले घेतले, हे बलुचिस्तानवाले म्हणजे बलुचिस्तान गेला, दिल्ली अजमेर कुर्ग वाले 3 घेतले. 226 कुठले घेतले, ब्रिटिश प्रांतवाले 226 घेतले. 70 कुठले घेतले, संस्थानिकांचे घेतले. म्हणजे भारताच्या संविधान सभेची सदस्य संख्या 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस किती झाली, 299 झाली. किती झाली, 299. लक्षात ठेवायचे. मूळतः 1946ला किती होती, 389 होती. आता किती सदस्य संख्या झाली, 299 झाली. पाकिस्तानची सदस्य संख्या 90 झाली. ऍक्च्युली इथनं या डिवायडेशन नुसार जर बघितलं तर 90 दिसते, पण त्यांनी त्याच्यानंतर 6 सदस्य वाढवले होते, त्यामुळं त्यांच्या संविधान सभेत 96 सदस्य होते. हे त्यांनी नंतर 6 वाढवले होते. हे 90 तर गेलेच, प्लस 6 त्यांनी त्याच्यात ऍड केले होते. हे काय विचारणार नाहीयेत, हे मात्र विचारलं आहे आणि विचारतात. 299 भारतीय संविधान सभेची सदस्य संख्या फाळणीच्या नंतर किती झाली, 299 इतकी झाली. लक्षात ठेवायची. ठीक आहे, पुढचा पॉईंट बघूयात आता आपण. फाळणी झाली, सदस्य संख्या कमी झाली, 389 वरनं किती आले, 299 पर्यंत आली. आता पुढं मे 1949 मध्ये आता संविधान सभेचं काम चालू झालं. 299 सदस्य आता बसायला लागलेले. तो मागचा हॉल दाखवला ना मी, त्या टाउन हॉल, दिल्ली मधला जो हॉल आहे, संविधान हॉल म्हणतात किंवा टाउन हॉल म्हणतात किंवा सेंट्रल हॉल म्हणतात, त्या ठिकाणी ते बसलेले 299 सदस्य. आता ते संविधान बनवायच्या कामात व्यस्त आहेत किंवा भारत कसा चालवायचा याचे नियम बनवण्यात व्यस्त आहे, म्हणजेच घटना बनवण्यात व्यस्त आहे. त्याचसोबत त्यांनी काय काय काम केली ते आता बघायचे आपल्याला. मे 1949ला घटना समितीने, म्हणजेच कुणी, त्या 299 सदस्यांनी राष्ट्रकुल सदस्यत्वाला मान्यता दिली. भारत राष्ट्रकुलचा सदस्य बनला. राष्ट्रकुल म्हणजे कॉमनवेल्थ, ब्रिटिशांनी ज्या ज्या देशांवरती राज्य केलं त्यांचा एक संघ स्थापन केलाय आणि त्या संघाला म्हणतात राष्ट्रकुल म्हणजेच कॉमनवेल्थ. कॉमनवेल्थचा सदस्य भारत कधी झाला, 1949ला झाला. ठीक आहे. दुसरा पॉईंट, 22 जुलै 1947ला घटना समितीने राष्ट्रीय ध्वज स्वीकारला. राष्ट्रीय ध्वज म्हणजे तिरंगा, बरोबर ना, राष्ट्रीय ध्वज म्हणजे तिरंगा. आता याचं डिझाईन जे होतं हे मला आवर्जून जे कोणी युट्यूबवरती बघत असतील त्यांनी आपल्या कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं की याचं डिझाईन कोणी तयार, मला माहिती आहे, मला तुमच्याकडून उत्तर पाहिजे. भारतीय तिरंग्याचं डिझाईन कोणी तयार केलं होतं ह्याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. आणि जे कोण ऍप्लिकेशन मध्ये बघत असतील त्यांनी मला चॅट बॉक्समध्ये, ऍप्लिकेशन मध्ये एक चॅट बॉक्स असतो, त्या चॅट बॉक्समध्ये मला याचं उत्तर द्यायचे. ठीक आहे. राष्ट्रीय ध्वज स्वीकृत केला, कोणी डिझाईन तयार केले ते सांगायचे. आता याच्यावरती एक प्रश्न विचारतात की भारताचा तिरंगा जो आहे त्याची लांबी आणि रुंदी याचं रेशो काय असतो. लांबी जी आहे ती 3 असते, 3, आणि रुंदी जी असते ती 2 असते. म्हणजे 3:2 लांबी रुंदी
समजा विचारतानाच त्यांनी जर चुकवायचंय म्हणून तुम्हाला असं विचारलं, लांबी आणि रुंदी किती असते? पहिलं काय विचारलं? लांबी विचारली, मग लांबी 3/2 असं उत्तर लिहिणार तुम्ही त्यावेळेस. आणि समजा उलट विचारलं, रुंदी लांबीचं गुणोत्तर किती असते? आता उलट विचारलं ना, मग रुंदी लिहायला लागेल पहिलं. रुंदी किती लिहिणार? 2x3. शक्यतो असंच विचारलं जातं, पण फसवायचं म्हणून असं पण विचारलं जाऊ शकतं. पण 2x3 लिहायचं का 3x2 लिहायचं, इथं कन्फ्युजन नाही झालं पाहिजे. लांबी लांब असते, लांबीच्या ठिकाणी लांबचा आकडा ठेवायचा म्हणजे 3 ठेवायचा, एवढं तर कळलं पाहिजे ना. लांबी लांब असते म्हणजेच मोठा आकडा ठेवायचा, म्हणजेच 3 ठेवायचा. तिथं लांबी जिथं आली, लांबी स्टार्टला आली तर 3 पहिला घ्यायचा, लांबी एंडला आली तर 3 शेवटी घ्यायचा. पाठांतराचा पाठ काहीच नाही त्याच्यात. ठीक आहे, म्हणजे 3च्या पटीत असणार आणि 2च्या पटीत असणार. बरोबर. जर मी समजा 300 मीटरची लांबी तयार केली असेल तर रुंदी किती बनणार? 200 मीटरची रुंदी बनणार. पटीत असणार ते, 2च्या पटीत आणि 3च्या पटीत तो आकडा असतो. तो रेशो 3:2 हा विचारतात पोलीस भरतीला, लक्षात ठेवायचे. ठीक आहे. 24 जानेवारी 1950 रोजी घटना समितीने राष्ट्रगीत स्वीकृत केले. काय केलं? राष्ट्रगीत स्वीकृत केले. कधी केलं? 24 जानेवारी 1950. 24 जानेवारी 1950 ला राष्ट्र 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 किती वेळा म्हणतं सर राष्ट्र? तर राष्ट्र शब्द लक्षात ठेवायचा 24 जानेवारीला. का म्हटलं ते स्लाइड संपल्यावर तुम्हाला कळलं. राष्ट्र इतके वेळा का म्हटलं मी. ठीक आहे. राष्ट्रगीत स्वीकृत केलं. राष्ट्रगीत कोणी लिहिलं रे आपलं? येईल का सांगता? चला मी सांगतो, याचं उत्तर मी सांगतो. रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेलं आहे. भारताचं राष्ट्रगीत कोणी लिहिलेलं आहे? रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलं. आणि अमार सोनार बांगला हे राष्ट्रगीत जे आहे हे बांगलादेशचे, हे पण कोणी लिहिलेलं आहे? रवींद्रनाथ टागोर. जगामध्ये एकमेव असा व्यक्ती आहे ज्या व्यक्तीने 2 देशांचे राष्ट्रगीत लिहिलेले आहेत. ते म्हणजेच कोण? रवींद्रनाथ टागोर. राष्ट्रगीत जे आहे ना, ते राष्ट्रगीत एकूण 5 कडव्यांचं आहे. म्हणजे एक कविता आहे ऍक्च्युली. गीतांजली या पुस्तकात त्यांनी कविता लिहिलेली. ती कविता एकूण 5 कडव्यांची आहे. आणि त्या 5 कडव्यातली पहिलं कडवं जे ते म्हणजे आपलं राष्ट्रगीत आहे. कुठलं पुस्तक सांगितलं? गीतांजली. कोणाचं आहे? रवींद्रनाथ टागोर. या गीतांजलीसाठी त्यांना साहित्याचा नोबेल पुरस्कार भेटला होता. नोबेल पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय कोण? रवींद्रनाथ टागोर. लक्षात ठेवा. बघा मी त्या फोटो पण टाकलेले, गीतांजली पुस्तक, त्याच्यावर त्यांचा फोटो सुद्धा आहे रवींद्रनाथ टागोर यांचा. आणि लेखक पण तेच आहेत, त्यांचं नाव पण खाली लिहिलेलं आहे. काय काय प्रश्न विचारतात सगळे प्रश्न मी इथे एक्सप्लेन केले. परत एकदा एक्सप्लेन करतो मी. राष्ट्रगीत, भारताचं राष्ट्रगीत कधी स्वीकृत केलं? 24 जानेवारी 1950 ला. राष्ट्रगीत कोणी लिहिलं? रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलं. भारताचं राष्ट्रगीत जे आहे ते कुठल्या पुस्तकातून घेतलं? गीतांजली या पुस्तकातून घेतलं. गीतांजली या पुस्तकाचे लेखक कोण? रवींद्रनाथ टागोर. रवींद्रनाथ टागोर. बरं, नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण? रवींद्रनाथ टागोर. लक्षात ठेवायचे. एवढे सगळे प्रश्न पोलीस भरतीलाच विचारलेले आहेत. मी काय मानण्याचे सांगत नाहीयेत. जिने कोणी ज्या कुठल्या विद्यार्थ्यांनी प्रश्न वाचलेले असतील त्यांना कळत असेल व्यवस्थित की मी काय सांगत आहे. आणि जे कोण नवीन विद्यार्थी असतील त्यांनी एक मोठा भाऊ म्हणून विश्वास ठेवा बिंदास. जे काय सांगतोय ते व्यवस्थित लक्षपूर्वक ऐका. जिथं लक्षात ठेवायचे तिथं सांगत असतो मी, लक्षात ठेवायचे. काही लोड नाही घेतला तरी चालेल. एक्सप्लेनेशनची व्हिडिओ फक्त निवांत पिक्चर बघितल्यासारखे पिक्चर बघा. असं समजा की हे पिक्चर चालले, भारतीय राज्यघटनेचा पिक्चर चालू आहे, तो पिक्चर बघायचा आहे मला. आणि जो रिव्हिजन व्हिडिओ बनवतो ना, ज्याचाच रिव्हिजन व्हिडिओ नंतर येईल, तो रिव्हिजन व्हिडिओ परीक्षेच्या दृष्टिकोनातून असणार आहे. तिथं एक्सप्लेनेशन नसणार आहे. तिथं काय पाठ करायचं ना ते सविस्तर मी तुम्हाला सांगणार. काय सोडून द्यायचं ना हे पण सविस्तर सांगणार. ठीक आहे. 24 जानेवारी 1950 ला राष्ट्रगान स्वीकृत केले. सर आम्हाला फसवता या तुम्ही. राष्ट्रगीतला समानार्थी शब्द असतो राष्ट्रगान. असतो रे मित्रांनो, पण भारतासाठी राष्ट्रगीत म्हटलं की जनगणमन. काय? जनगणमन. आणि राष्ट्रगान म्हटलं की वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम कोणी लिहिलं? बंकिमचंद्र चटर्जी. कोणी लिहिलेले? बंकिमचंद्र चटर्जी. कुठल्या पुस्तकात लिहिलं? आनंदमठ. आनंदमठ या पुस्तकामध्ये राष्ट्रगान म्हणजेच वंदे मातरम लिहिलेलं होतं. त्या पुस्तकातून आपण घेतलेलं आहे. हा पण प्रश्न पोलीस भरतीला विचारलेला आहे.
वंदे मातरमचे लेखक कोण किंवा कोणी लिहिलेलं आहे, तर बंकिमचंद्र चटर्जी. आणि कुठल्या पुस्तकात लिहिलेलं आहे? आनंद मठ या पुस्तकात लिहिलेलं आहे. हे पण प्रश्न पोलीस भरतीला विचारतात. ऍक्च्युली तो इथला पार्ट नाहीये, त्यामुळे मी तो इथे ऍड केला नाही, पण सांगताना तर मी तुम्हाला सांगत आहे. पुढं 24 जानेवारी 1950ला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून शपथ देण्यात आली. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण? राजेंद्र प्रसाद. भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण? सर्वपल्ली राधाकृष्ण. आता मी मागाशी राष्ट्र 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 असं काहीतरी बोलत होतो ना, मग ते काय बोलत होतो? 24 जानेवारी 1950 या एकाच दिवशी 4 राष्ट्र लक्षात ठेवायला लागतात. राष्ट्रगीत स्वीकारलं, राष्ट्रगान स्वीकारलं, राष्ट्रपतींना शपथ दिली आणि उपराष्ट्रपतींना शपथ दिली. 4 पॉईंट सांगितले: राष्ट्रगीत, राष्ट्रगान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती. 4 वेळा राष्ट्र शब्द बोलला मी 24 जानेवारी 1950ला. उपराष्ट्रपती यांचा पॉईंट मी खाली ऍड केलेला नाहीये, पण तो पण पॉईंट त्याच्यामध्येच आहे. ठीक आहे, आता पुढचा पॉईंट बघूयात. पुढचा पॉईंट येतोय आपला तो घटना समिती संबंधी विशेष हा पॉईंट येतोय. आता विशेष म्हणजेच काय? आता संविधान तयार झालं समजा, आता ते 1946ला तयार करायला सुरुवात केली आणि 50ला तयार झालं. पण या दरम्यान 46 ते 50च्या दरम्यान ज्या काय महत्वाच्या घटना होत्या त्या पॉईंट किंवा त्या घटना आपल्याला या ठिकाणी या पॉईंटमध्ये बघायला लागतात. आता त्यातला पहिला पॉईंट, घटना तयार करायला ऍक्च्युअल मध्ये किती वेळ लागला? तर 2 वर्ष 11 महिने 18 दिवस हा पॉईंट विचारलेला आहे. किती वेळ लागला? 2 वर्ष 11 महिने 18 दिवस इतका वेळ लागला घटना तयार करण्यासाठी, म्हणजे नियम तयार करण्यासाठी. ते तुमचं उदाहरण लक्षात ठेवा, घरातले नियम तयार करायचे, तास भरता जाईल ना नियम ठरवायला, 1 तास 1.5 तास. तुमच्या घरातली जॉईंट फॅमिली असेल वगैरे, तर सेम तसंच भारत एवढा मोठा देश आहे, तो कसा चालवायचा, त्याचे नियम तयार करायचे, वेळ तर लागणार ना. मग 2 वर्ष 11 महिने 18 दिवस इतका वेळ लागला. ठीक आहे, पुढचा पॉईंट, या कालखंडात घटना समितीचे एकूण 11 सत्रे म्हणजे 11 बैठका पार पडल्या. किती बैठका पार पडल्या? 11. म्हणजे पहिली बैठक आपण काय पाहिली? 9 डिसेंबर 1946ला पहिली बैठक पार पडली. अशा एकूण किती बैठका झाल्या? 11 बैठका झाल्या. ठीक आहे, आपल्या घटनाकारांनी एकूण किती देशाची घटना वाचली आणि त्यांच्यातले महत्वाचे पॉइंट्स आपल्या घटनात घेतले? तर एकूण 60 देशांच्या घटनेचा अभ्यास केला. बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकूण जगातल्या 60 मोठ्या देशांचा घटनांचा अभ्यास केला. आणि बरेच जण म्हणतात किंवा टीका करतात की त्यांनी इतर देशांच्या घटनेचं कॉपी पेस्ट केलं. ठीक आहे, कॉपी पेस्ट केलं, पण नुसतं कॉपी पेस्ट नाही रे केलं. त्यांनी व्यवस्थित अभ्यास करून आपल्या संस्कृतीला, आपल्या परंपरेला, आपल्या धर्माला काय काय पटू शकतं, काय काय महत्वाचं आहे, काय व्यवस्थित बसू शकतं आपल्या भारतात, अशाच गोष्टी कॉपी पेस्ट केल्या. फक्त कॉपी पेस्ट नाही केला, कॉपी पेस्टला डोकं नाही लागत, पण परंपरेनुसार, धर्मानुसार किंवा आपल्या संस्कृतीनुसार महत्वाच्या गोष्टी त्याला पटतील अशाच गोष्टी घेतल्या. याला खूप डोकं लागतं आणि तेच काम कोणी केलेले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं होतं. ठीक आहे, किती देशांच्या घटनांचा अभ्यास केला? 60 देशांच्या घटनांचा अभ्यास केला. घटनेच्या मसुद्यावरती एकूण किती दिवस चर्चा झाली? तर 114 दिवस विचार विनिमय झाला घटनेच्या मसुद्यावर. मसुदा म्हणजेच काय? नियम बनवले. समजा घरातलं उदाहरण, एक बारका मुलगा म्हटला, थांबा बाबा, मी आहे ना एक काम करतो, मी तुम्हाला सगळं नियम लिहून देतो, घरातली कोण कामं कशी करणार हे लिहून देतो, तुमच्याकडे देतो, तुम्हाला पटलं तर घ्या. केलं, नियम लिहिले सगळे आणि बाबांकडे दिले. आणि बाबांना म्हटलं, बघा मी असे असे नियम लिहिलेले आहेत, कोण काय काम करणार याचे नियम लिहिलेले आहेत, आता तुम्ही ठरवा ते करायचे का नाही. अजून ठरलंय का? नाही, त्यांनी फक्त लिहिलेलं आहे पण अंमलात नाही आलं. त्याला काय म्हणायचं? मसुदा. त्याला काय म्हणायचं? मसुदा. सेम तसंच भारतासाठी एक नियम तयार केले, लिहिले, पण अंमलात आलेत का? नाही. मग त्याला काय म्हणायचं? मसुदा. मग असा मसुदा जो आहे त्या मसुद्यावरती 114 दिवस विचार विनिमय करण्यात आला. म्हणजे त्याच्यावरती 114 दिवस चर्चा झाली होती. आणि घटना निर्मितीसाठी जो काय खर्च आला तो 63 लाख वरती अजून काहीतरी अमाऊंट आहे, पण एवढं डिटेल विचारत नाही.
64 लाख, सरळ सरळ आकडा लक्षात ठेवा, 64 लाख रुपये खर्च आला. घटना निर्मितीसाठी एकूण खर्च किती आला? 64 लाख इतका खर्च आला. ठीक आहे, पुढचा पॉईंट बघूयात. घटना समिती संबंधी विशेष, तोच पॉईंट बघतोय आपण अजून सुद्धा. पुढचा 24 जानेवारी 1950 रोजी घटना समितीचे अखेरचे सत्र झाले. कधी? 24 जानेवारी 1950. 24 जानेवारी 1950ला राष्ट्र 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 4 वेळा राष्ट्रगीत, राष्ट्रगान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती 4 गोष्टी आपण म्हणजे 2 गोष्टी स्वीकृत केल्या. राष्ट्रगान स्वीकारलं, राष्ट्रगीत स्वीकारलं, राष्ट्रपतींना शपथ दिली, उपराष्ट्रपतींना शपथ दिली. 4 गोष्टी झाल्या 24 जानेवारी 1950ला. आणि तेच जे होतं ते अखेरचं सत्र होतं. भारतीय संविधान सभेचं म्हणजेच घटना समितीचं अखेरचं सत्र होतं. पण आता घटना तयार झाली, नियम तयार झाले, भारत कसा चालवायचा याचे नियम तयार झाले, म्हणजेच भारताची राज्यघटना तयार झाली, म्हणजेच भारताचं संविधान तयार झालं. पण कायदे करण्याची आवश्यकता लागू शकते ना, कायदे करण्याची आवश्यकता. मी मागेशी उदाहरण दिले, हुंडा प्रतिबंध कायदा, IPC, CRPC, एव्हिडन्स किंवा कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण 2005, भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा, हे कायद्याची गरज लागू शकते. मग कायदे पास करायला लागू शकतात. म्हणून कायदे मंडळाचं काम अजून सुद्धा त्यांच्याकडे होतं. म्हणून काय लिहिलं इथं, तथापि घटना समिती संपुष्टात आणली गेली नाही. घटना समिती बरखास्त केली नाही. जे कोण सदस्य होते 299, हे जे 299 सदस्य होते, हेच 299 सदस्य काय करणार? संसद म्हणून काम करणार, कायदा निर्मिती बनवणारी संसद म्हणून ते काम करणार. 26 जानेवारी 1950 पासून 51-52 मध्ये पहिल्या सार्वत्रिक निवडणुका होऊन पहिली संसद अस्तित्वात येईपर्यंत समितीने हंगामी संसद म्हणून काम केले. कधीपर्यंत? 17 एप्रिल 1952 पर्यंत. आणि 1952ला नंतर संविधान सभा बरखास्त झाली आणि नवनियुक्त जे काही खासदार होते, जसे आत्ता 2019ला निवडणुका झाल्या, 2024ला निवडणुका झाल्या, मग सेम तसंच त्यावेळेस 1952ला पहिल्यांदा भारतामध्ये निवडणुका झाल्या आणि भारताची पहिली नवनियुक्त संसद अस्तित्वात आली. ठीक आहे, कळला असेल पॉइंट. संविधान कंप्लीट तयार झालेलं आहे. पण 46 ते 50च्या दरम्यान जे काय घटना महत्वाच्या घडलेल्या आहेत निर्मिती करताना, म्हणजे संविधान निर्मिती करताना ज्या महत्वाच्या घटना घडल्या त्या घटना आपण या ठिकाणी बघतोय. आता सर्वात महत्वाचा पॉइंट, महात्मा गांधी भारतासाठीचे महत्वाचे नेते, मोहम्मद अली जिना पाकिस्तानसाठीचे महत्वाचे नेते, पण हे संविधान सभेत कुठंच नव्हते. हा प्रश्न विचारलाय पोलीस भरतीला, हे त्यामुळे मी बॉक्समध्ये टाकले. खालीलपैकी कोणते मोठे नेते संविधान सभेचे सदस्य नव्हते असा प्रश्न विचारतात. मग नव्हते तर कोण? महात्मा गांधी नव्हते आणि मोहम्मद अली जिना नव्हते. आपल्याला वाटू शकतं अरे महात्मा गांधी तर भारतीय संविधान सभेत असणार ना? अजिबात नाही. आणि मोहम्मद अली जिना म्हटल्यानंतर ते पण भारताच्या किंवा फाळणीच्या नंतर पाकिस्तानच्या संविधान सभेत असणार ना? तर अजिबात नाही. म्हणजे हे 2 असे नेते होते, 2 देशांमधले महत्वाचे नेते, पण ते संविधान सभेत कार्यरत नव्हते. लक्षात ठेवायचे पॉइंट. पुढचा पॉइंट, घटना समितीच्या मुख्य समित्या. ऍक्च्युअली स्टोरीचा पार्ट कंप्लीट झाला. आता समित्यांवरती प्रश्न विचारले जातात. आता मी थोडंसं पळवणार इथं, कारण की हा पाठांतराचा पाठ आहे. संघराज्य अधिकार समिती असं सरळ सरळ विचारतात. संघराज्य अधिकार समितीचे अध्यक्ष कोण? जवाहरलाल नेहरू. संघराज्य राज्य घटना समिती अध्यक्ष कोण? जवाहरलाल नेहरू. ठीक आहे. पुढं प्रांतिक राज्य घटना समिती सरदार वल्लभभाई पटेल. मसुदा समिती सगळ्यात जास्त विचारलेला प्रश्न, मसुदा समितीचे अध्यक्ष कोण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. स्थापना कधी झाली? 29 ऑगस्ट 1947 रोजी मसुदा समितीची स्थापना करण्यात आली होती. लक्षात ठेवायचे, हा एकच प्रश्न खूप वेळा रिपीट केलेला आहे, तो खूप महत्वाचा आहे. आणि त्यामुळं भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणाला म्हटलं जातं? बाबासाहेब आंबेडकर यांना म्हटलं जातं. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणाला म्हणणार? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मी मागाशी सांगितलं ना तुम्हाला, 60 पेक्षा जास्त देशांचा अभ्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला त्यांच्या राज्यघटनेचा. आणि त्यांच्या घटनेतले महत्वाचे सगळे पॉइंट्स जे आपल्या देशाला लागू पडू शकतात, गरजेचे आहेत, परंपरेनुसार किंवा धर्मानुसार किंवा संस्कृतीनुसार
असेच पॉईंट्स आपण काय केले त्यांच्या इथून कलेक्ट केले आणि आपल्या राज्यघटनेमध्ये टाकले होते. ठीक आहे. मूलभूत अधिकार व अल्पसंख्याक आणि आदिवासी अंतर्भूत न केलेले क्षेत्र याबाबत सल्लागार समिती सरदार वल्लभभाई पटेल. फक्त एवढाच प्रश्न विचारलाय तुम्हाला, मूलभूत अधिकार समितीचे अध्यक्ष कोण? सरदार वल्लभभाई पटेल. मूलभूत अधिकार समितीचे अध्यक्ष कोण? सरदार वल्लभभाई पटेल. या पूर्ण स्लाइडमध्ये 2 समित्या खूप महत्वाच्या आहेत ज्या पोलीस भरतीला विचारतात. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मूलभूत अधिकार समितीचे अध्यक्ष कोण? सरदार वल्लभभाई पटेल. ठीक आहे. या समितीच्या काही उपसमित्या सुद्धा होत्या, पण या समित्यांवरती आजपर्यंत एकही प्रश्न विचारला नाही. मी स्किप करून टाकतो. एकदा दाखवतो फक्त काय होते. मूलभूत अधिकार उपसमिती शब्द आलाय, JB कृपलानी. अल्पसंख्याक उपसमिती, HC मुखर्जी. ईशान्य सीमा आदिवासी क्षेत्र उपसमिती, गोपीनाथ बारडोलाई. आसाम वगळता इतर अंतर्भूत न केलेले व अंशतः अंतर्भूत न केलेले क्षेत्र या संदर्भात उपसमिती, AV ठक्कर. आजपर्यंत या एकच स्लाइडवरती मी ज्या कुठल्या स्लाइड घेतल्या असतील ना, त्या सगळ्या स्लाइडपैकी या एकाच स्लाइडवरती एक पण प्रश्न नाहीये. सरळ सांगतो मी तुम्हाला, यातला एक पण पॉईंट नका लक्षात ठेवू तरी चालेल. ज्यावेळेस तुम्हाला वाटेल ना की आपला अभ्यास कंप्लीट झालाय, बाकीचे सगळे पॉईंट्स कंप्लीट झालेत वाचून किंवा पाठ करून, त्यावेळेस तुम्ही या पॉईंट्सकडे येऊ शकता पाठांतरासाठी. ठीक आहे. पुढचं कामकाज प्रक्रिया नियम समिती. अध्यक्ष कोण आहे संविधान सभेचं? राजेंद्र प्रसाद. मग अध्यक्ष जो असेल तोच नियम बनवेल ना. साधा सरळ सिंपल आहे. अध्यक्ष राजेंद्र प्रसाद आहे संविधान सभेचे, बरोबर, किंवा घटना समितीचे, दोन्ही समानार्थी शब्द आहेत. राजेंद्र प्रसाद अध्यक्ष आहेत. मग नियम पण तेच करणार ना, कामकाज पण तेच ठरवणार. कामकाज प्रक्रिया नियम समितीचे अध्यक्ष कोण? राजेंद्र प्रसाद. ठीक आहे. संस्थाने समिती, संस्थानाबरोबर वाटाघाटी करण्यासाठी बघा, संस्थानांसाठी एक समिती स्थापन केली होती की ते भारतामध्ये यावीत म्हणून वगैरे त्यांच्याबरोबर वाटाघाटी करायची होती. त्याच्यासाठी अध्यक्ष कोण होते? जवाहरलाल नेहरू हे अध्यक्ष होते. सुकाणू समिती, ऍक्च्युअली कामकाज प्रक्रिया नियम समिती आणि सुकाणू समिती एकच पॉईंट आहे. तो वेगवेगळ्या पुस्तकात वेगवेगळे हेडिंग म्हणजे ट्रान्सलेशनचा फरक आहे फक्त. तो इथं पण अर्थ तोच आहे. नियम करण्याचा अधिकार कोणाला आहे? राजेंद्र प्रसाद. म्हणून सुकाणू समितीचे अध्यक्ष पण कोण आहेत? राजेंद्र प्रसाद. समित्यांचा पार्ट जो आहे ना तोच फक्त थोडासा पाठांतरित, त्याच्यात स्टोरी टेलिंग काहीच नाही, त्यामुळे मी थोडासा पळवला होता. शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे. कितीचा 1 तासाच्या पुढे व्हिडिओ केलेला आहे. किती का वेळ व्हायना व्हिडिओ, शेवटपर्यंत व्हिडिओ हा बघायचा आहे. पुढच्या सगळ्या व्हिडिओंचा बेस व्हिडिओ जो कुठला असेल तर हा व्हिडिओ त्या पुढच्या सगळ्या व्हिडिओंचा बेस आहे. तुम्हाला असं वाटत जरी असलं की सर जेवढा डेटा सांगतायत तेवढा डेटा पाठ करायचा आहे का, तर अजिबात नाही पाठ करायचा. रिव्हिजनच्या व्हिडिओत ऍक्च्युअली मी सांगेल तुम्हाला की काय पाठ करायचं आहे, काय सोडून द्यायचं आहे. हे रिव्हिजनच्या व्हिडिओत मी 100% तुम्हाला सांगतो. पुढं घटना समितीच्या सर्व समित्यांमधील सर्वात महत्वाची समिती मसुदा समिती. मसुदा म्हणजेच ड्राफ्टिंग कमिटी. मी थोडक्यात सांगतो यांचं काय काम होतं. या समितीमध्ये एकूण 7 सदस्य होते आणि अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्याचे अध्यक्ष होते. ड्राफ्टिंग कमिटी, मसुदा समिती. मग मी तुम्हाला सांगितलं, घरामध्ये जर नियम बनवायला जर बसलो असेल आपण सगळे, एक मुलगा येतो आणि तो म्हणतो की बाबा मी सगळे काय करतो आता नियम बनवतो आणि तुम्हाला देतो, तुम्हाला पटते का ते बघा, बरोबर. मग सेम तसंच आपल्या संविधान सभेत एकूण 299 सदस्य आहेत. हे सदस्य काय करणार आहेत? ठरवणार आहेत की संविधान सभेमध्ये काय म्हणजे काय नियम बनवायचे आहेत, काय नाही. हे कोण बनवणार आहे? 299. पण हे बनवायच्या अगोदर एखादा नियम पहिल्यांदा कोण बनवत आहेत? हे 7 सदस्य बनवत आहेत. 7 सदस्य म्हणजे कोण? मसुदा समिती बनवत आहे. म्हणजे एकूण 60 देशांचा अभ्यास या मसुदा समितीने केला, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केला. त्यातले महत्वाचे पॉईंट सगळे आपण इथं घेतले. आपल्या मसुद्यामध्ये मसुदा तयार केला, एक कच्चं काम तयार केलं आणि हे कच्चं काम पेपरवर जे काही लिहिलं ते पेपर 299 लोकांसमोर मांडले. मग त्यांनी त्याच्यावरती चर्चा केली, मतदान केलं आणि ते नियम त्याच्यामध्ये फायनल केले. म्हणजे सगळ्यात पहिलं काम, घटना निर्मितीचं पहिलं काम कुणाचं झालं सुरू? मसुदा समितीचं. सदस्य किती होते? 7. अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब
आंबेडकर. याची स्थापना कधी झाली? 29 ऑगस्ट 1947 मसुदा समितीची स्थापना करण्यात आली होती. ठीक आहे. पुढं नवीन राज्यघटना बनवण्याचे काम या समितीकडे सोपवण्यात आले होते. म्हणजेच पहिल्यांदा मसुदा तयार करायचा, मग 299 लोकांकडे ते पाठवायचं आणि तिथं चर्चा करायची, तिथं मतदान करायचं आणि मग फायनली राज्यघटना तयार करायची. मसुदा समितीने घटनेच्या मसुद्यावरती एकूण 141 दिवस काम केले. किती दिवस काम केलं? 141 दिवस काम केलं. पुढचा पॉईंट, यामध्ये पुढील 7 सदस्य होते. मी हे पोलीस भरतीला विचारलं जायला लागल्या. 2023च्या पोलीस भरतीमध्ये बऱ्याच ठिकाणी दिसले मला, 21च्या पोलीस भरतीमध्ये पण बऱ्याच ठिकाणी दिसले की मसुदा समितीमधील खालीलपैकी कुठला सदस्य होता किंवा नव्हता असा प्रश्न विचारतात. म्हणजे 7च्या 7 सदस्य पाठ असले पाहिजे. मग कोण कोण होतं? पहिलं, मसुदा समितीचे अध्यक्ष कोण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे तर पाठच असलं पाहिजे. मग बाकीचे 6 पाठ करायचे. मग 6 कोण कोण आहेत? एन गोपाल स्वामी अय्यंगार, अल्लादई कृष्णस्वामी अय्यर, डॉक्टर के एम मुंशी, सईद मोहम्मद सादुल्ला, एन माधवराव आणि टी कृष्णम्माचारी. हे 7 सदस्य होते. आता यातल्या 2 सदस्यांचा पॉईंट कसा आहे बघा. BL मित्तर स्टार्टिंगला होते, त्यांनी राजीनामा दिला, त्यांच्या जागी कुणाला घेतलं? माधवराव. मित्तरमध्ये पण एम आहे आणि माधवराव मध्ये पण एम आहे. MM लिंक व्हायला सोपं. आणि DP खेतान आधी ऑलरेडी होते, पण DP खेतान यांचा मृत्यू झाला आणि त्यांच्या जागेवरती कुणाला घेतलं? टी कृष्णम्माचारी यांना घेतलं. ठीक आहे, लक्षात ठेवायचं या पॉईंट. DP खेतान यांचा मृत्यू झाला आणि टी कृष्णम्माचारी यांना घेतलं. आता लक्षात कसं ठेवायचं सर? तर मी लक्षात ठेवताना अय्यंगार हे समानार्थी म्हणजे थोडेसे जवळचे वाटतात. अय्यंगार सादुल्ला मुंशी, अय्यंगार सादुल्ला मुंशी. आंबेडकर तर पाठच आहेत आपल्याला, अध्यक्षच आहेत ते. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यामुळेच त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हटलं जातं बघा. ठीक आहे. एन माधवराव आणि टी कृष्णम्माचारी हे फक्त एक्स्ट्रा पाठ करायला लागतात. लक्षात ठेवायलाच लागणार आहे, काय ऑप्शनच नाहीये, कारण की ठेवायलाच लागणार आहे. बऱ्याच वेळा पोलीस भरतीला याच्यावरती प्रश्न विचारले जातात की मसुदा समितीमध्ये खालीलपैकी कोण सदस्य होतं किंवा खालीलपैकी कोण सदस्य नव्हतं. त्यामुळे पाठ झालं पाहिजे. ठीक आहे. मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, BR आंबेडकर लिहिलेलं आहे मी या ठिकाणी. पुढचा पॉईंट, राज्यघटनेचा कायदा. आता समजा मसुदा समितीने सगळं मसुदा तयार केला, सगळे नियम तयार केले. आता ते 299 म्हणजे मसुदा समितीमध्ये एकूण किती सदस्य होते? 7. या 7 सदस्यांनी एक पेपर तयार केलं. त्या पेपरवरती नियम सगळे लिहिले आहेत भारताचे, म्हणजेच घटना लिहिलेली आहे, म्हणजेच मसुदा येतो थोडक्यात. आता हा मसुदा जो आहे तो कुठे मांडला? संविधान सभेत म्हणजेच घटना समितीमध्ये मांडला. या 299 सदस्यांच्या समोर मांडला. आता ते ऍक्च्युली काय करणार आहेत? तिथं चर्चा करणार, मतदान करणार आणि तो कायदा बनवणार. म्हणजेच घटनाचा अंमल झाला, त्या मसुद्याचा अंमल झाला म्हणजेच तिथं काय झाला? तो कायदा पास झाला. म्हणजे निवडणूक ज्यावेळेस मतदान करणार ना ते 299 सदस्य त्याच्यावरती आणि बहुमत घेणार, त्यावेळेस त्या मसुद्याचा कायद्यात रूपांतर होणार, म्हणजेच त्याची अंमलबजावणी होणार. काय होणार? अंमलबजावणी. ठीक आहे. मग आता BR आंबेडकर यांनी 4 नोव्हेंबर 1948 रोजी राज्यघटनेचा अंतिम मसुदा समितीला सादर केला, म्हणजेच या 299 सदस्यांना सादर केला. आता 4 नोव्हेंबर 1948 ते 9 नोव्हेंबर 1948 पर्यंत एकूण 5 दिवस त्यावरती घटना समितीने सर्वसाधारण चर्चा केली. म्हणजे हे जे काही मसुदा मांडला होता, हा पेपर मांडले होते, या 299 सदस्यांनी 5 दिवस त्याच्यावरती चर्चा केली. अजून काय टाकू शकतो, त्यातनं काय काढू शकतो किंवा जसं आहे तसंच ठेवू शकतो, या सगळ्या पॉईंटची चर्चा केली. आणि त्याच्यानंतर फायनली 15 नोव्हेंबर 1948 रोजी दुसरे वाचन केलं, परत एकदा वाचन केलं आणि प्रत्येक कलम विचारात घेतलं. आणि त्याच्यानंतर घटना म्हणजे तो मसुदा जो होता, तो मसुदा त्याच्यावरती मतदान करून कायद्यात रूपांतर त्याचं केलं होतं. ठीक आहे. आता पुढचा पॉईंट, त्याच्यातलाच पुढचा पॉईंट, 3 पॉईंट झाले, 14 पॉईंट.
14 नोव्हेंबर 1949 रोजी मसुद्याचे तिसरं वाचन, पहिलं वाचन, दुसरं वाचन, तिसरं वाचन, असे 3 वाचन झाले. 3 वाचन झाल्याच्या नंतर 26 नोव्हेंबर 1949, मी जेवढं काय सांगितलं ना रे आतापर्यंत, काय लक्षात ठेवायचं ते सांगतो एकदा. बघा, या सगळ्या पॉइंटमध्ये एक पण पॉइंट लक्षात नाही ठेवायचा, एक पण नाही विचारणार पण नाही. पण इथला हा पहिलाच पॉइंट जो आहे हा खूप महत्वाचा आहे. हा 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटनेच्या मसुद्याचा ठराव संमत करण्यात आला. राज्यघटनेच्या मसुद्याचा ठराव संमत म्हणजे त्याच्यावरती मतदान केलं 299 लोकांनी आणि तो कायद्यामध्ये रूपांतर केलं, म्हणजे ऍक्च्युली अंमलबजावणी झाली त्या ठिकाणी. कधी? 26 नोव्हेंबर 1949 ठराव. म्हणजेच काय केलं रे, शब्द फिरून फिरून विचारतात. राज्यघटना स्वीकारली, राज्यघटना स्वीकृत केली, राज्यघटना स्वतः प्रत अर्पण केली, यातलं काही विचारू द्यात, तारीख एकच येणार 26 नोव्हेंबर 1949. काय येणार? 26 नोव्हेंबर 1949 ही एकच तारीख खूप महत्वाची आहे सगळ्या तारखांच्या, अलीकडच्या सगळ्या तारखांपैकी. याच्यावरतीच खूप वेळा प्रश्न विचारला. मग 299 सदस्यांपैकी 284 सदस्य तिथं उपस्थित होते आणि त्यांनी राज्यघटनेवरती सह्या केल्या. राज्यघटनेवरती सह्या किती लोकांच्या पाहिजे होत्या? 299 लोकांच्या पाहिजे होत्या. पण ऍक्च्युअल मध्ये सह्या किती आहेत? 284 लोकांच्या सह्या आहेत, म्हणजे सदस्यांच्या सह्या वरती आहेत. ठीक आहे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी काही तरतुदी लागू झाल्या. 26 नोव्हेंबरला जसं की नागरिकत्व, राष्ट्रपतीची सही वगैरे अशा काही महत्वाच्या कलम होती जी लगेच ऑन द स्पॉट त्याच दिवशी म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 रोजीच लागू केल्या होत्या. ठीक आहे. पूर्ण राज्यघटना जी आहे ती कधी लागू झाली? 26 जानेवारी 1950. 2 तारखा. इतक्या वेळा पोलीस भरतीला विचारतात, इतक्या वेळा. राज्यघटना स्वीकृत कधी केली? 26 नोव्हेंबर 1949. भारतीय राज्यघटनेचा अंमलबजावणी कधी झाली? 26 जानेवारी 1950. 2 तारखा खूप महत्वाच्या. एकाला अंमलबजावणी शब्द वापरला जातो आणि दुसऱ्याला स्वीकारले, स्वीकृत केले, स्वतः प्रत अर्पण केले. या तिन्हीपैकी कुठलाही शब्द वापरू द्यात, आपल्याला काय उत्तर लिहायचंय? 26 नोव्हेंबर 1950. आणि अंमलबजावणी म्हटलं तर 26 जानेवारी 1950 असं उत्तर लिहिणार आहे आपण. ठीक आहे. आपण एकदम शेवटच्या टप्प्यात आलेलो आहे आपलं. आता भारत स्वतंत्र झाला होता 1947ला. 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र झाला. त्यावेळेस भारताचं जे पहिलं मंत्रिमंडळ होतं त्या पहिल्या मंत्रिमंडळामध्ये एकूण 14 मंत्री होते. इथं फोटोत मोजून नका बघू, मोजले तर 14 पेक्षा एक्स्ट्रा आहेत तिथं. सगळे मंत्री नाही ते. फोटो मंत्रिमंडळाचाच आहे पण त्याच्यामध्ये एक्स्ट्रा नेते जे कोण होते 14च्या बाहेरचे ते म्हणजे वरिष्ठ नेते वगैरे असतील ते पण फोटोत बसलेले आहेत. त्यामुळं फोटो 14 पेक्षा जास्त दिसतात आपल्याला सदस्य. पण पहिल्या मंत्रिमंडळाचाच फोटो आहे तो. आणि पहिल्या मंत्रिमंडळात एकूण 14 सदस्य होते. आता हे 14 पाठ करायचे का सर? 14 तुम्हाला फक्त दाखवतो, पाठ फक्त 3च करा आणि तेच 3 तुम्हाला विचारणार आहेत. आणि आजपर्यंत त्याच 3 वर प्रश्न विचारले. 14चे 14 मंत्री मी या ठिकाणी दिलेत. त्यातला 3 लक्षात ठेवायचे फक्त. भारताचे गृहमंत्री कोण होते? सरदार वल्लभभाई पटेल. भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री कोण होते? सरदार वल्लभभाई पटेल. 2 पॉइंट लक्षात ठेवायचे. भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण? सरदार वल्लभभाई पटेल. आणि गृहमंत्री पण कोण होते? सरदार वल्लभभाई पटेल. ठीक आहे. भारताचे कायदा मंत्री कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कोण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कायदा मंत्री होते. आणि भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण? मौलाना अबुल कलाम आझाद. मौलाना अबुल कलाम आझाद भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते. आता हे तर मी सांगितलं काय इम्पॉर्टंट आहे. पोलीस भरतीला काय विचारतात, काय विचारलेलं आहे, काय विचारू शकतात. हे सगळं तुम्हाला पाठ, मी जे काय सांगतोय ते पाठ झाल्याच्या नंतर तुम्हाला असं वाटलं की बाकीचं पण करू रे, एक पण मार्क नाही सोडायचा आपल्याला, त्यावेळेस मग तुम्ही हे बाकीचे पण मंत्रिमंडळ पाठ करू शकता. पहिल्यांदा तर फक्त 3च लक्षात ठेवा.
कायदा मंत्री आंबेडकर हे पण बऱ्यापैकी सगळ्यांना माहितीच असेल, तोच प्रश्न विचारतात. आणि गृहमंत्री, देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल होते. भारताचे पहिले उपपंतप्रधान सुद्धा सरदार वल्लभभाई पटेल हेच होते. ठीक आहे. ऍक्च्युअल मध्ये आपलं या ठिकाणी घटनेची निर्मिती हा पहिला टॉपिक या ठिकाणी आपला संपलेला आहे. पहिले भारतीय राज्यघटनेचे पहिले स्टार्टिंगचे काही लेक्चर जे आहेत ना, ते आपले युट्यूब चॅनलवरती म्हणजेच टार्गेट पोलीस भरती 2024 या युट्यूब चॅनलवरती पण येणार आहेत. आणि एक्सलन्स MPSC योगेश शिलार या ऍप्लिकेशन मध्ये सुद्धा येणार आहेत. आणि काही डेमो लेक्चर संपल्याच्या नंतर युट्यूबवरती हे लेक्चर्स येणार नाहीत, सगळे येणार नाहीत. म्हणजे जर आपण 50 व्हिडिओ बनवत असेल ना, 7 किंवा 8च व्हिडिओ फक्त या युट्यूबवरती येतील. बाकीचे सर्व व्हिडिओ तुम्हाला एक्सलन्स MPSC योगेश शिलार या ऍपवरतीच भेटणार आहे. जर तुम्ही पोलीस भरती करत असाल आत्ता, तुम्हाला जर ऑनलाईन बॅचेस करायच्या असतील तर आत्ताच प्ले स्टोअरवरून एक्सलन्स MPSC योगेश शिलार हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा. सिंपल. आत्ता तुम्ही जो व्हिडिओ बघताय त्याचा डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण या ऍप्लिकेशनची लिंक दिलेली आहे, ती लिंकवर क्लिक करा आणि ऍप्लिकेशन आत्ताच डाउनलोड करून घ्या. पहिल्या 50 विद्यार्थ्यांना आपण सर्व ठिकाणी सवलत दिलेली आहे. तुम्ही जर फक्त एकच विषयाची बॅच घेत असाल, अशा एकूण 8 बॅच बनवलेल्या आहेत आपण वेगवेगळ्या विषयांच्या. एकच विषयाची बॅच घेत असाल तर त्या एका विषयाला तुम्हाला फी आहे 650. पण पहिल्या 50 विद्यार्थ्यांना 200 रुपयाचं कुपन आहे, म्हणजेच तुम्हाला ती बॅच मिळणार आहे 450 ला. एक विषय 450. पण 450 ला जर तुम्ही 450 ने जर तुम्ही 8ही विषयांना जर ऍडमिशन घेतलं तर त्याचा गुणाकार होतो 3600 रुपये. पण तुम्ही जर नवीन विद्यार्थी असाल आणि म्हणत असाल मला सर्व विषयांची बॅच घ्यायची सर, मला थोडीशी फी कमी करा, तर इथं पण पहिल्या 50 विद्यार्थ्यांना 1600 रुपयाचं कुपन आहे. म्हणजे या 3600तून 1600 रुपये गेले, 2000 रुपयांनाच पहिल्या 50 विद्यार्थ्यांना बॅच भेटणार आहे. जर कोणाला ऑनलाईन बॅच करायची असतील, तुम्ही बघितलं असेल बघा मित्रांनो, काय लेवलचं लेक्चर घेतलेले. इथं आमची एक्सलन्स टीम आहे, सर्व शिक्षक अनुभवी आहेत. ऑलरेडी सायन्सची बॅच चालू आहे, स्वतः मी शिकवतोय. क्वालिटी बॅच सुरू केलेली आहे. नंतर गणित आणि बुद्धिमत्ता पण बॅच सुरू आहे. हिस्ट्रीची आणि जिओग्राफीची पण बॅच सुरू केलेली आहे. आणि येत्या 5-6 दिवसामध्येच मराठीची पण बॅच सुरू होणार आहे. म्हणजे हळूहळू सर्वच. आणि सर्वात महत्त्वाचं अट्रॅक्शन म्हणजेच काय, पंचायत राज पण शिकवलं जाणार आहे, कम्प्युटर पण शिकवलं जाणार आहे, अर्थशास्त्र पण शिकवलं जाणार आहे आणि पोलीस प्रशासन हा पण विषय शिकवला जाणार आहे. अशी परिपूर्ण बॅच तुम्हाला इतर कुठल्याही ऑनलाईन क्लासेसमध्ये भेटणार नाहीये, ही माझी गॅरंटी आहे बघा. ठीक आहे. या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूयात. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये हा टॉपिक घेऊन येऊयात. ठीक आहे. थांबूयात.